मीडिया सर्व्हिसेसच्या ज्ञानवाहिनी या कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या ज्ञानवाहिनी या कार्यक्रमामध्ये आपण एका वेगळ्याच विषयाला स्पर्श करणार आहोत। हा विषय आहे जागतिक दर्जावर चाललेले इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा माहिती तंत्रज्ञानाचा जागतिक दर्जावरचा एकंदर जो काय व्यवसाय, व्यापार आणि वृद्धी आहे या विषयाची आपण चर्चा करणार आहोत। या चर्चेसाठी माझे मित्र विनायक गोडसे आज स्टुडिओमध्ये आलेले आहेत। मी त्यांचं स्वागत करतो। विनायक जी नमस्कार। नमस्ते सर। आजच्या या कार्यक्रमामध्ये विनायक गोडसे यांची ओळख करून देणं मला वाटतं आपल्या सातारकरांना खूप महत्त्वाचं आहे। विनायक गोडसे हे मूळचे साताऱ्याचे आहेत, परंतु आता ते नवी दिल्ली येथे डेटा सिक्युरिटी काउन्सिलमध्ये डेटा प्रोटेक्शनचे डायरेक्टर म्हणून काम करतात। त्याचबरोबर ते बी इलेक्ट्रॉनिक्स कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय अत्यंत उत्तम गुणानं उत्तीर्ण झालेले आहेत। BSNL मध्ये काही काळ त्यांनी इंजिनियरची नोकरी केलेली आहे। त्याच्यानंतर डेटा सिक्युरिटी या विषयावर त्यांनी अतिशय चांगलं काम करून सर्टिफिकेट कोर्स केलेला आहे। त्याच्यामध्ये ते ऑडिटर आहेत। भारताच्या डेटा सिक्युरिटी काउन्सिलमध्ये गेली अनेक वर्षे ते काम करतात। मी त्यांचं SMS ज्ञानवाहिनी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि आपण चर्चेला सुरुवात करूया। विनायक जी मला एक सांगा की माहिती तंत्रज्ञानाचा आजचा जगाचा प्रवास, कारण की 1991 साली जसं या भारतासाठी जगाची द्वार खुली झाली या LPG म्हणून, त्याच्यानंतर आजचा भारताचा प्रवास काय किंवा आज जगामध्ये माहिती तंत्रज्ञानाची अवस्था काय? नमस्कार। मला या SMS चॅनलचा इथं बोलवण्याबद्दल प्रथम SMS चॅनलचा तुमचे आभार। माहिती आणि तंत्रज्ञान आणि एस्पेशली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आपण म्हणतो, जर 1991 नंतर ती द्वारा आपली ओपन झाली याचं गमक असं आहे की 1991च्या बजेटमध्ये भारतातून ज्या काही सर्व्हिसेस एक्सपोर्ट होतात त्या सर्व्हिसेस एक्सपोर्ट होण्यासाठी काही कर सवलती त्यावेळी दिल्या गेल्या आणि काही योजना त्यावेळी जाहीर केल्या गेल्या। तर 1991 मध्ये ही जी ट्रान्सफॉर्मेशन सुरू झाली त्याच्या आधी राजीव गांधींच्या पिरियडमध्येच एक इलेक्ट्रॉनिक्सचं युग आलं होतं आणि कदाचित त्या युगामध्येच माझ्यासारख्या त्यावेळीच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं असं ठरवलं आणि त्याच्यामागचं मेन रिझन राजीव गांधींनी केलेल्या काही घोषणांमध्ये काही उपक्रमामध्ये राहतं। तर एक इलेक्ट्रॉनिक्सचं युग जे साधारणतः 60च्या 70च्या दशकामध्ये सुरू झालं की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॉम्प्युटरची निर्मिती, इंटिग्रेटेड सर्किटची निर्मिती आणि सिलिकॉनच्या अनुषंगानं होणारी जी ओव्हरऑल रिव्हॉल्युशन्स आहे तर त्याच्या अनुषंगानं जगानं मोठ्या प्रमाणावर झेप घ्यायला सुरुवात केली। थोडंसं आपल्या देशाचं सुरुवात ही झालेली होती, पण कदाचित 70व्या दशकामध्ये थोड्याशा काही पॉलिटिकल मिस्टेक्स आपल्याकडे राहिल्या गेल्या की ज्याच्यामुळं ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या, टेक्सास सिस्टमसाठी कंपनी की त्याही भारतामध्ये आली होती, तर ते थोडंसं परकीय गुंतवणुकीच्या विरुद्ध वातावरण तयार झालं असल्यामुळं अशा टेक्सास सिस्टमेंट किंवा IBM सारख्या कंपन्या आपलं ऑफिस आपलं बस्तान इथनं गुंडाळून बाकी काही कंट्रीमध्ये गेल्या, तैवान किंवा थायलंड किंवा चायना सारख्या कंट्रीमध्ये गेल्या। आणि आता कदाचित तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की मोबाईलचं उदाहरण जर घेतलं तर मोबाईल प्रायमरली जे डेव्हलप होतात ते मॅन्युफॅक्चर होतात ते तैवान किंवा चायना ह्यासारख्या कंट्रीमध्ये होतात। ती एक बस आपण हार्डवेअरची ज्याला आम्ही म्हणतो कॉम्प्युटरची ती मिस केली होती 1970च्या दशकामध्ये। ती थोडीशी चूक करेक्ट करण्याचा राजीव गांधींनी प्रयत्न केला आणि नंतर सर्व्हिसेसमध्ये असं लक्षात असं आलं की कदाचित ह्या जगाची जी रिक्वायरमेंट आणि मागणी जी आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या सर्व्हिसेसची, त्यासाठी कदाचित आपल्या इथलं मनुष्यबळ आहे ते मोठ्या प्रमाणात काम करू शकेल। आणि मग त्या संदर्भामध्ये ज्या पहिल्या इनिशिएटिव्ह घेतल्या गेल्या त्या अनुषंगानं काही कंपन्या पण त्यावेळी उभारायला सुरुवात झाली होती। म्हणजे साधारणतः टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस जी कंपनी आहे तर त्याकडे त्यांचं ऑफिसेस काही प्रमाणामध्ये सुरू केली होती। हार्डवेअरमध्ये ते काम करताच त्यांनी काही सर्व्हिसेसमध्ये सोल्युशन सुरू केलं। इन्फोसिसची त्या पिरियडमध्ये निर्मिती सुरू झाली होती आणि सुरुवातीच्या पिरियडमध्ये काही छोट्या मोठ्या सर्व्हिस इंडस्ट्रीच्या अनुषंगानं आपण काही कामं इथं घेणं किंवा इथली काही विद्यार्थ्यांना एम्प्लॉईजना तिकडं पाठवणं ह्या गोष्टी म्हणजे तिकडं पाठवणं म्हणजे मी इथं पाश्चात्य देशाच्या असणाऱ्या रिक्वायरमेंटचा उल्लेख करतोय। ह्याच्यात हे सुरू झालं आणि साधारणतः हार्डली 5-6 वर्षामध्ये पिकअप झालं। 1991चा आता जो विषय चाललाय LPG,
उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण ह्याच्यामध्ये मला असं आठवतं की 1986 म्हणजे 1983 नंतर महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेसचं मोठ्या प्रमाणावर पेव वाढला असं आपण म्हणूया. आणि 1991 ते 2000 आणि 2000 ते 2014 असं जर दोन आपण कालावधीमध्ये जर त्याची विभागणी केली तर मला जे आठवते ते 1991 नंतर उदारीकरण जे झालं त्याचा वेग Y2K हे जगप्रसिद्ध असलेली चर्चेला गेलेला हा जो इश्यू आहे. तर 1999 ते 2000 असा आपण पहिला कालखंड घेऊया की ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी राईटली म्हणाला की राजीव गांधींनी इनिशिएटिव्ह घेतला. राजीव गांधी असं म्हणत होते की 1 रुपया खर्च केला तर 80 पैसे खर्च फक्त कर्मचाऱ्याच्या वृत्ताने 20 पैसे कसे तरी लोकांना मिळतात. परंतु 91 ते 2000 आणि 2000 ते 2014 आणि आता 2014 अशी आपण आपल्या चर्चेची 3 टप्पे करूयात असं मला वाटतं. तर आणि त्याच 1991 आणि 99चा जर पिरियड बघितला आपण तर त्याच्यामध्ये काही लोकांना कदाचित माहीत असेल की वर्ल्ड हेल्थ WTO नावाच्या ऑर्गनायझेशनची त्याच पद्धतीत प्रमाणे त्याच पिरियडमध्ये स्थापना झाली होती. त्याच पिरियडमध्ये उरुग्वे कराराच्या नावानं काही गोष्टी बोलल्या गेल्या. गॅट डंकेल त्याच पिरियडमध्ये आलं आणि गॅट डंकेलच्या पिरियडमध्ये कसं झालं की एक जागतिकीकरणाची सुरुवात जी नीव ज्याला म्हणतो आपण ती तिथं सुरू झाली. म्हणजे प्रगत देशांमध्ये होत असणाऱ्या तांत्रिक बदलामध्ये बाकी जगभरामध्ये असणाऱ्या देशांचा सहभाग जो आहे तो गॅट किंवा उरुग्वे कराराच्या अनुषंगाने WTOची स्थापना झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढला आणि जगभरामध्ये ग्लोबलायझेशनचं एज जे आहे त्या पिरियडमध्ये सुरू झालं. आणि त्यामध्ये ज्याला आम्ही म्हणतो की 2 टाईपच्या सप्लाय चेन्स म्हणतात ज्याला की एक प्रोडक्ट सप्लाय चेन म्हणली जाते की ज्याच्यामध्ये प्रोडक्टची निर्मिती होती. कॉम्प्युटर, मोबाईल किंवा असे बरेच इलेक्ट्रॉनिक साधारण कॅमेरा फोन आहेत किंवा बरेच काय असे पदार्थ असे प्रोडक्ट्स जे आहेत त्याची निर्मिती ह्या टप्प्यातून ती जी निर्मिती आहे ती तिचं ग्लोबलायझेशन मोठ्या प्रमाणात होत झालं आणि ती बऱ्याच जगामध्ये ती देशामध्ये पसरली. चायना आहे, थायलंड आहे किंवा तैवान आहे अशा वेगवेगळ्या देशामध्ये पसरायला सुरुवात झाली. आणि दुसरी सप्लाय चेन आम्ही ज्याला म्हणतो ती सर्व्हिसेसची सप्लाय चेन आहे आणि ती सर्व्हिसेस सप्लाय चेनसाठी मग भारतासारख्या देशाने फार मोठा पुढाकार घेतला. आणि सर्व्हिसेस क्षेत्रामध्ये मग साधारणतः 95च्या पिरियडमध्ये सुरुवातीचं स्वरूप असं होतं की तिथं रिक्वायरमेंट प्रचंड मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाली आणि त्या रिक्वायरमेंटला इंजिनियर उपलब्ध करून देणं ह्यातनं ती सुरुवात झालेली गोष्ट आहे. आणि ते इंजिनियर जे आहेत ते इथून मोठ्या प्रमाणात US मध्ये कुठल्या तरी H1B विसा किंवा हा विसा तो विसा करून तिथं गेलेले आहेत. त्याला थोडंसं अगदीच रूढ भाषेत जर बोलायचं म्हणलं तर काही लोकांनी ब्रॉडी शॉपिंग पण म्हणायला सुरुवात केली होती. आणि पण त्यातनं असं लक्षात येत होतं की बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं एंट्रेंचमेंट जे आहे ज्याला मराठीमध्ये आपण म्हणायचं होतं की त्याचा जो अवाका जो आहे तो फक्त टेक्नॉलॉजी क्षेत्राची निमित्त नव्हता बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये जायला सुरुवात झाली. म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये, टेलिकॉम क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या बाकीचे जे उद्योग आहेत वेगवेगळ्या सेक्टरमध्ये त्याचा पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा शिरकाव सुरू झाला. आणि त्याच्यामुळे येणार प्रोडक्टिव्हिटी इफिशियन्सीमुळं आणि पॉसिबिलिटीजमुळं रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये जनरेट व्हायला सुरुवात झाली. आणि मग 95 पासून 99 पर्यंत थोडंसं मग आपली एक क्षमता जी म्हणतो आपण ती वाढली. आता ती क्षमता आपल्या स्वतःमुळे वाढली की त्या लोकांनी आपल्याला इतकं काम द्यायला सुरुवात केली त्याच्यामुळे वाढली हे एक मोठा चर्चेचा विषय होऊ शकतो. पण ती क्षमता आपली त्या पिरियडमध्ये वाढायला सुरुवात झाली आणि त्या पिरियडमध्ये मग मोठ्या प्रमाणावर ह्या इन्फोसिस, TCS, टेक महिंद्रा किंवा नंतर काही प्रमाणावर सत्यम किंवा SCL ह्या कंपन्या ज्या आहेत त्या मोठ्या मोठ्या होत गेल्या. आणि मग ह्या कंपन्यांच्या अनुषंगाने होणाऱ्या करिअरचं पण महत्त्व बऱ्यापैकी पुढे आल्यामुळं त्या पिरियडमध्ये बाहेर पडणारे बरेचसे इंजिनियर्स कुठला कोर्स करून किंवा त्याच्यामध्ये पुढचं प्रोफेशन करून त्या कंपन्यांमध्ये जायला सुरुवात झाली. तर हा जो टप्पा 95-99चा टप्पा जो आहे ना तो फार इंटरेस्टिंग आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या अनुषंगानं होणाऱ्या करिअर विषयक संधींचा जर विचार केला तर. कारण त्या पिरियडमध्ये ते सगळं खुलत चाललं होतं. जगभरामध्ये त्याचे पॉसिबिलिटीज जे आहेत त्याच्या खुलत चालल्या होत्या. त्याचवेळी प्रोडक्ट जे आहेत सेक्युर IT मध्ये जे प्रोडक्ट जे आहेत फॉर एक्झाम्पल मायक्रोसॉफ्टचे जे ऑपरेटिंग सिस्टम आहे ती बऱ्यापैकी मोठी ती काळ टाकली होती. म्हणजे 1995च्या विंडो इंडियन सिस्टममुळं घराघरापर्यंत लोकांपर्यंत कॉम्प्युटर यायला सुरुवात झालेली होती. आणि गुगलचा उदय त्याचवेळी व्हायला सुरू झालेला होता. मी आता सर्च इंजिनमध्ये फार नंतरच्या पिरियडमध्ये गुगल आलं पण त्याही थोड्याशा अशा टाईपच्या .com इंटरनेटच्या माध्यमातून होणारे बिझनेस जे आहेत
ते ओपन व्हायला सुरू झाले. म्हणजे सुरुवातीच्या काही पिरियडमध्ये फार सेलिब्रिटी उदाहरणाचं म्हणलं जातं की एक साबिर भेटा नावाचा इंडियन ग्रस्त होता की ज्यानं एक ईमेल सिस्टम हॉटमेल डेव्हलप केली आणि त्या हॉटमेल मायक्रोसॉफ्टने जवळजवळ त्यावेळी पण $500 मिलियन विकत घेतली. हे जवळजवळ आत्ताच्या भाषेत बोललं तर ऑलमोस्ट 3000 करोडच्या आसपास त्यांनी ती विकत घेतली. आणि त्याच्यामुळे एकदमच फार मोठ्या प्रमाणावर लोकांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली आणि बऱ्याच लोकांनी आपले स्वतःचे जॉब सोडून नवीन नवीन कंपन्या स्थापन करायला सुरुवात केली आणि फार इंटरेस्टिंगली नवीन नवीन कंपन्या त्याच्यामध्ये आला. त्याच पिरियडमध्ये इकडं ॲपल वेगवेगळे प्रयोग करत होता डिव्हायसेस वेगवेगळ्या टाईपचे करण्यासाठी. आणि मग त्या 95च्या पिरियडमध्ये एखादी नवीन गोष्ट होत असताना मग कदाचित आपल्याकडनं बऱ्याच काही गोष्टी अशा होत जातात आणि त्या होत जाताना मग आपण कदाचित अपेक्षेपेक्षा जास्त गोष्टींचा विचार करायला लागतो आणि ते होत असतानाच मग सडनली 2000 साल आलं आणि त्यावेळी Y2K चा विषय आला. आणि Y2K च्या असं झालं की जे पुराण्या सिस्टम्स होत्या वेगवेगळ्या सेक्टर्स इंडस्ट्री सेक्टर्समध्ये त्याच्यामध्ये जर 0-0 झालं तर काय होईल ह्या अनुषंगाने मग खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट या लोकांनी करायला सुरुवात केली की ज्यावेळी हे सगळे प्रोग्राम जे आहेत ते प्रोग्राम रिलेट केले जावेत आणि 0-0चा इम्पॅक्ट तो कमी व्हावा. आणि मग त्या पिरियडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर बऱ्याच लोकांना संधी Y2Kच्या अनुषंगाने मिळाल्या. आता असंही होतं त्या पिरियडमध्ये की जे Y2Kच्या अनुषंगाने संधी ज्या लोकांना मिळत होती त्याच वेळी काही लोकांची संधी पण त्याच्यामध्ये गेली. कारण Y2K नंतर जे झालं त्याच पिरियडमध्ये तर Y2K ही संधी निर्माण करून दिली पण त्याचबरोबर Y2K नंतर एक .com ज्याला बस्ट म्हणतो आम्ही त्याला झाला की तो बबल जो होता .com एजचा तो बबल त्यावेळी फुटायला सुरुवात झाली आणि तो फुटला मोठ्या प्रमाणावर आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सिलिकॉन व्हॅलीमध्ये ज्याला आपण असं म्हणतो की मंदीची एक सावट आलं त्या पिरियडमध्ये आणि त्याच्यामुळे मग परत एक मोठा ब्रेक ह्याच्यामध्ये बसायला सुरुवात झाला. पण त्याच वेळी मग थोडंसं सर्व्हिसेस एज जे आहे ते थोडंसं मॅच्युअर व्हायला सुरुवात झाली. आतापर्यंत फक्त IT सर्व्हिसेसचा विचार आजपर्यंत आपण करत होतो पण नंतर त्या कंपन्यांच्या ज्या पाश्चात्य कंपन्यांच्या असंही लक्षात सुरुवात झालं की आपण IT कंपनीचा भारताचा उपयोग करून घेतोच पण भारतामध्ये असणारा इंग्रजी शिक्षणाचा उपयोग करून आपण बिझनेस सर्व्हिसेससाठी पण याचा उपयोग करून घेऊ शकतो. आणि साधारण 2000च्या पिरियडमध्ये बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग ज्याला आपण BPO इंडस्ट्री म्हणतो ती इंडस्ट्री सुरू व्हायला सुरुवात झाली आणि त्याचं काही श्रेय इथल्या इंडस्ट्रीमध्ये काही पायनियर्स आहेत त्यांना जातं की त्यांनी हे जाणून दिलं तिथल्या बिझनेसेस का तुम्ही इंडियामध्ये बसून पण तुमचे बरेचसे बिझनेस प्रोसेस आहेत त्या मी इथं बसून तुम्हाला हे करून देतो. त्याच पिरियडमध्ये सत्यमचं उदाहरण आहे की सत्यमनी खऱ्या अर्थानं ऑफशोरिंगचंही आणलं. तो पण कसं होतं 1999-98 पर्यंत की लोकांना पाठवणं तिथे जाऊन त्यांनी काम करणं असं एज होतं. पण सत्यमच्या काही पुढाकारामुळे त्यांनी हे दाखवून दिलं की इंडियामध्ये पण त्याच प्रतीचं काम मी करू शकतो आणि मग ऑफशोरिंग ज्या भाषेमध्ये बोलत होतं ते ऑफशोरिंग यायला सुरुवात झाली. तर अशा सगळ्या घटना ज्या आहेत 2000च्या आसपास घडलेल्या आहेत त्याच्या आधी किंवा त्याच्या नंतरच्या ह्याच्यामध्ये. पण 2000 नंतरचा जो टप्पा आहे 2000-2005चा टप्पा जो आहे तो टप्पा खऱ्या अर्थानं सर्व्हिसेसचं मोठ्या प्रमाणावर एक्सपान्शन. मी ज्यावेळी टाटा कन्सल्टंट सर्व्हिसेसमध्ये जॉईन झालो 2006 मध्ये त्यावेळी मी 1,81,000 एम्प्लॉई त्यावेळी टाटा सर्व्हिसेस कंपनीचा होतो. त्याचा एम्प्लॉई नंबर जो होता माझा तो 1,81,000 होता. आणि मग जितके लोक ऑप्शनला आहेत तितक्या मोठ्या प्रमाणावर संधी ज्या आहेत जगभरामध्ये तुम्हाला उपलब्ध होतात अशा प्रकारे जोराला सुरुवात झालं. आणि हे जोराला सुरू झालं की रिक्वायरमेंट फार मोठ्या आहेत आणि त्या रिक्वायरमेंटला साजेसं असणारं स्किल की जे इंग्लिश लँग्वेजमध्ये डिलिव्हर करू शकेल असं स्किल इंडियामध्ये त्याच्या मागची पार्श्वभूमी जे सरांनी बोललंय की मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेज इथं आले त्याची क्वालिटी पण बऱ्यापैकी सिग्निफिकंटली चांगली आहे की जे एक सर्व्हिसेसचे जॉब करू शकतील अशा माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर त्या इंडस्ट्रीचा उदय जो आहे आणि त्याचं जे एक्सपान्शन जे आहे ते साधारणतः 2005च्या आसपास फार मोठ्या प्रमाणात झालं. आणि त्यातून मग आपण आता 2008 सालाच्या पिरियडपर्यंत येतो की ज्यावेळी फार मोठं मंदीचं सावट आलं जगभरावर आणि त्याच्यामध्ये असं म्हणतात की IT इंडस्ट्री ढासेल असं वाटलं होतं पण कदाचित त्या मंदीमुळे IT इंडस्ट्रीला फार मोठी गोष्ट मिळाला. पण आता माझा जो दुसरा चर्चेतला मुद्दा आहे की 1991 ते 2000 किंवा 1991 ते 2099-2000 असं आपण धरू 2000 ते 2005 2005 ते 2014 टप्प्याटप्प्याने थोडे छोटे तुकडे जर आपण असे केले तर Y2K मध्ये तुम्ही म्हणाला की Y2K मध्ये बऱ्याच लोकांचे जॉब गेले आणि बऱ्याच लोकांना म्हणजे काही लोकांना नॉलेज नसल्यामुळे म्हणा किंवा त्यांच्या क्षमतांचा वापर न झाल्यामुळे त्यांना बाहेर जावं लागलं आणि काही लोकांना मिळालं. ह्याच्यामध्ये आपण एक आर्थिक मुद्दा मांडला मंदीचा आहे.
तर 1991 मध्ये भारतात मंदी आली म्हणून आपल्याला म्हणजे जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टेरिफ घ्यावं लागलं, डंकेलवर सही करावी लागली, तुम्ही उरुग्वे करार म्हणता, त्याच्यानंतर अनेक करारावर सह्या कराव्या लागल्या, आपल्याला सोनंही ठेवावं लागलं. या मंदीला तोंड देण्याच्या त्यातून बाहेर येण्याच्यासाठी भारतानं काही बऱ्याच गोष्टींची इनिशिएटिव्ह घेतली. सरकार कुठलं याला महत्व नाहीये, कारण की ती शेवटी सरकार जनतेनं निर्माण झालेलं असतं. तर 2000 ते 2005 या काळातला तुमचा जो अनुभव आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये जॉईन होण्यापूर्वीचा, टाटाचं कन्सल्टन्सी सर्व्हिसेस 2006 नंतर तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे 2-3 वर्ष टाटा कन्सल्टन्सीमध्ये केलं, त्यानंतर तुम्ही डेटा सिक्युरिटी काउन्सिलमध्ये काम करताय. या 3 ट्रान्झॅक्शन थोडंसं दर्शकांना सांगा. मी 2000 ते 2005 जर पिरियड घेतला तर तो फार इंटरेस्टिंग पिरियड आहे भारतासाठी पण, कारण त्याच पिरियडमध्ये आता मी त्यावेळी टेलिकॉम डिपार्टमेंटमध्ये काम करत असल्यामुळं इंटरनेट पोचलं आणि पोचायला सुरुवात झाली भारतामध्ये, आणि इंटरनेटच्या माध्यमातून आणि त्याचवेळी मग डिजिटल एक्सचेंजेस आले, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं पहिले डायल कनेक्शन जरी होतं तरी डायल कनेक्शन आलं, त्याच पिरियडमध्ये मोबिलिटी सुरू झालं, आणि त्याच पिरियडमध्ये मग मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचं पेनिट्रेशन भारतामध्ये सुरू झालं, आणि जितकं ते पसरत गेलं तितकं त्या संधी ज्या आहेत त्या निर्माण व्हायला सुरुवात झाली. आणि हे आपण जरी प्रत्यक्षात बघितलं असेल तरी भारतामध्ये हा ऍक्सेस अवेलेबल होतोय, त्याच्यामुळं भारताची कनेक्टिव्हिटी जी आहे ती जगभरातल्या बऱ्याच देशांची वाढत गेली. म्हणजे सुरुवातीला आपला प्रामुख्यानं भर होता की तो म्हणजे नॉर्थ अमेरिकन म्हणजे कॅनडा आणि USA या 2 कंट्रींच्या अनुषंगाने आपली ही इंडस्ट्री वाढली, पण नंतर आपण युरोपात जायला सुरुवात केली त्याच पिरियडमध्ये. त्यानंतर आपण बरेच कंट्रीज आहेत, जपान किंवा बाकीच्या एशियन कंट्रीजमध्ये पण जायला सुरुवात केली. तर कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळं, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झाल्यामुळं मग ही जी ग्रोथ ती ठराविक सिटीमध्ये जी होत होती ती थोडंसं बाकी सिटीमध्ये पाहायला सुरुवात केली. सुंदरचं चांगलं उदाहरण म्हणजे हैदराबादमध्ये त्यावेळीच्या CM जे आहेत चंद्रबाबू नायडू यांनी जो भूमिका आणि पुढाकार घेतला त्याच्यामुळे हैदराबादची एक सायबराबाद नावाची एक ओळख निर्माण झाली. बेंगलोरमध्ये त्या पिरियडमध्ये फार मोठ्या इन्व्हेस्टमेंट झाली. बेंगलोर एक सायबर व्हॅली, सिलिकॉन व्हॅली इंडियाची, किंवा ज्याला आपण पूर्व आशियाई भागामध्ये US नंतरची होणारी एक सायबर सिलिकॉन व्हॅली असं बेंगलोरचं स्वरूप पुढे यायला लागलं. तर ही जी कॅपॅसिटी आपली वाढली आणि ही जी ॲबिलिटी ह्या पिरियडमध्ये वाढली, ती ॲबिलिटी आणि कॅपॅसिटी आपल्याला बऱ्याच नवीन गोष्टी, कारण कसं आहे की सुरुवातीच्या पिरियडमध्ये जे तुम्ही काम करता त्यावेळी सुरुवातीला तुम्ही काम जे मिळतं ते काम तुम्हाला फार, ज्याला आपण म्हणतो की व्हॅल्यू चेन मधलं जे काम जे असतं ते छोट्या खालच्या लेवलचं काम ज्याला आपण म्हणतो, खालच्या लेवलचं काम म्हणणं चुकीचं आहे कदाचित, पण एक व्हॅल्यू चेन मधलं प्राथमिक स्वरूपाचं किंवा द्वितीय स्वरूपाचं असं काम जे होतं तर सुरुवातीला मिळायचं. पण ह्या 2000-2005 मध्ये आपली ॲबिलिटी जी आहे ती बरीचशी इम्प्रूव्ह झाली, आणि आपण त्याला जे लॅडर जी आहे ती लॅडर आपण चढायला सुरुवात केली, आणि मग त्याच्यामध्ये बिझनेस सर्व्हिसेसमुळे मग एक नवीन आयाम आपल्याला मिळाला की ज्याच्यामध्ये फार बिझनेसेसला सर्व्हिसेस. आता पण आपण कसं व्हायचं की कंपनीमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं डिव्हिजन असायची, त्याला आपण सर्व्हिसेस द्यायचो, पण आता बिझनेसला सर्व्हिसेस दिल्यामुळं आपलं महत्त्व जे आहे ओव्हरऑल त्या बिझनेस इकोसिस्टम मध्ये ते दिसून वाढत चाललं. म्हणजे आपली पहचान जी आहे भारतीय कंपन्यांची जी कनेक्टिव्हिटी जी आहे तिथल्या बिझनेस लिडर्सशी, तिथल्या CEOशी, तिथल्या बिझनेस लीडशी अशी वाढत चालली, आणि त्याच्यामुळे मग मोठ्या बिझनेस सर्व्हिसेसमध्ये आपल्याला BPO सर्व्हिसेसमध्ये आपल्याला काम करायला सुरुवात केली. नंतर त्यांच्या असंही लक्षात आलं त्याच पिरियडमध्ये की भारतामध्ये इंग्लिश लोक चांगले बोलू शकतात आणि ते चांगल्या प्रकारे ऍक्सेंट जो आहे तो कॅच करू शकतात. तर मग आपण भारताच्या लोकांकडून BPO बरोबर कॉल सेंटरच्या सर्व्हिसेस आहेत, कस्टमर सर्व्हिसेसच्या सर्व्हिसेस ज्या आहेत, किंवा खरेदी विक्रीसाठी लोकांना टेलिफोनच्या माध्यमातून रीच होणं, ते लोकांच्या एखादा प्रॉडक्ट विक्रीनंतरची सर्व्हिस सेवा जी आहे तर त्या स्वरूपाचं कॉल सेंटरचं स्वरूप जे आहे ते पुढे यायला सुरुवात झालं. आणि मग त्या अनुषंगानं आतापर्यंत सीमित असलेल्या IT सर्व्हिसेस हे त्याचा स्कोप जो आहे तो वेगळ्या लाईन्स ऑफ सर्व्हिस आम्ही ज्याला म्हणतो, लाईन्स ऑफ सर्व्हिसेस ह्या डेव्हलप व्हायला सुरू झाल्या. मग त्या लाईन्स ऑफ सर्व्हिसेसचे 2 कॅटेगरायझेशन सुरू झाले. वन कॅटेगरायझेशन इज IT लाईन्स ऑफ सर्व्हिसेस, आणि दुसरं कॅटेगरायझेशन इज बिझनेस लाईन्स ऑफ सर्व्हिसेस, ज्याला आम्ही बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट म्हणतो. IT मध्ये मग इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटची सर्व्हिस आहे, IT मध्ये मग ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मेंटेनन्सची सर्व्हिस आहे, IT मध्ये मग टेस्टिंगच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व्हिसेस आहेत, IT मध्ये मग कन्सल्टिंग आणि आर्किटेक्टिंग नावाच्या थोड्याशा व्हॅल्यू ऍडिंग सर्व्हिसेस आहेत. अशा सर्व्हिसेस IT मध्ये लाईन्स ऑफ सर्व्हिसेस यायला सुरुवात झाली.
आणि मग नुसतं लाईन्स ऑफ सर्व्हिसेस पण नाही, IT मध्ये मग ह्या सगळ्या सर्व्हिसेस एक अलग अलग व्हर्टिकलमध्ये, कधी फार्मामध्ये, तर कधी हेल्थमध्ये, तर कधी टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीमध्ये, तर कधी फायनान्स कंपनीमध्ये. असं म्हणलं जातं की ज्या फॉर्च्यून 10 कंपन्या आहेत, GE सारख्या उदाहरण जर घेतलं तर फॉर्च्यून 10 कंपनीनी फार मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट केली आपल्या इंडियन IT सर्व्हिसेस कंपनीची कपॅसिटी वाढवण्यासाठी, त्यांची ॲबिलिटी वाढवण्यासाठी, की ज्या योगे त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या तिथं सॅटिस्फाय केल्या जातील. आपण आपल्या आपल्या ॲबिलिटी मिळणाऱ्या यशाबरोबरच त्या लोकांची ॲबिलिटी, त्यांचं व्हिजन आणि त्यांची तयारी आपल्याकडनं काम करून घेण्याची ही तितकंच महत्त्वाचं क्रिटिकल आस्पेक्ट आहे की आपल्या देशामध्ये IT इंडस्ट्री उभी राहील. 2006 मध्ये तुम्ही TCS जॉईन केली, 2006 आणि आता 2014 या 8 वर्षाचं सांगा, म्हणजे आपण आपल्या मुद्द्याकडे येऊ. सर 2006 मध्ये मी ज्यावेळी TCS जॉईन केली त्यावेळी थोडंसं हे एज सुरू झालं होतं की काहीतरी नवीन वेगळं व्हॅल्यू ॲडिंग, थोडंसं स्ट्रॅटेजिक स्वरूपाचं काम जे आहे ते इंडियन IT इंडस्ट्रीने केलं पाहिजे. आणि मी ज्यावेळी 2006 मध्ये TCS मध्ये जॉईन झालो होतो त्याच वेळी सगळ्याच बऱ्याचशा त्यासारख्या कंपन्यांमध्ये कन्सल्टिंग सर्व्हिसेसच्या अनुषंगानं इनिशिएटिव्ह घ्यायला सुरुवात केली. तर मी जॉईन होतानाच कन्सल्टिंग सर्व्हिसेसमध्ये TCS मध्ये मी जॉईन झालो. तर त्या कन्सल्टिंग सर्व्हिसेसमध्ये देन कन्सल्टिंग, आर्किटेक्टिंग अशा टाईपच्या, देन सिक्युरिटी त्याच्यामध्ये सुरू झाली सर्व्हिसेस, अशा टाईपच्या स्वरूपामधल्या सर्व्हिसेस सुरू झाल्या. आणि ह्या सर्व्हिसेस ज्या आहेत ह्या सर्व्हिसेस थोड्याशा व्हॅल्यू ॲडिंग, म्हणजे ज्याचं आमच्या ऑफशोर आणि आउटसोर्सिंगच्या भाषेत जर मी बोललो तर पर आवरचा रेट असतो. पर आवरचा फॉर एक्झाम्पल जर माझा ऑनसाईटचा रेट जर माझ्या कन्व्हेन्शनल ज्या आतापर्यंत प्रचलित IT सर्व्हिसेसचा विचार घेतला तर ऑनसाईटचा रेट $60, $70 असू शकतो. आणि तोच ऑफशोरचा रेट कदाचित $20, $22, $25 पर आवरचा रेट असू शकतो. पण ह्या व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेसमध्ये काय झालं की पर आवरचा रेट जो आहे तो $150-200 पर्यंत यायला सुरुवात झाली. आणि त्याची ऑफशोरची रेट जो आहे तो जवळपास $60-70 यायला सुरुवात झाली. तर अशा टाईपची जी व्हॅल्यू ॲडिशन जी आहे ती इंडस्ट्री यायला सुरुवात झाली. म्हणजे एक प्रकारची इंडस्ट्रीने काय आणलं पिरियडमध्ये की क्वालिटी, एनहान्स क्वालिटी आणली, कॉस्ट ऑप्टिमायझेशन इंडस्ट्रीने आणलं, हायपर स्पेशलायझेशन, स्पेशलाइज स्किल इंडस्ट्रीने आणायला सुरुवात केली. आणि मग त्या अनुषंगाने कॅपॅसिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी मग नॅस्कॉमच्या अनुषंगाने खूप मोठे बदल त्यांनी एज्युकेशन सिस्टममध्ये करायचा प्रयत्न केला. तर ही एक व्हॅल्यू ॲडिशन जी आहे त्याच्यामध्ये मग सुरू झालं. 2005 नंतर जर बघितलं आपण IT इंडस्ट्रीचं स्वरूप, तर तोपर्यंत कदाचित डील व्हॅल्यू ज्या असायच्या त्या कुठेतरी 1 मिलियन, 2 मिलियन, 5 मिलियन, 10 मिलियन. 2005-06 नंतर तुम्ही जर बघितलं तर डील व्हॅल्यू 100 मिलियन किंवा कधी कधी काही पिरियडमध्ये मी स्वतः बघितलेल्या $1 बिलियन डील्स, अशा टाईपच्या डील्स घ्यायला सुरुवात झाली. म्हणजे ज्याला त्यातनंच मग लोकांनी फुल सर्व्हिस मॉडेल सुरू केलं. म्हणजे जर एखादी IT सर्व्हिसेस कंपनी एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये काम करत असेल तर त्या कंपनीचं कम्प्लीट बिझनेस आणि कस्टमर आणि IT सर्व्हिसेस याचं कम्प्लीट सर्व्हिसेस जे आहेत त्या अख्ख्याच्या 10 वर्षासाठी IT सर्व्हिसेस कंपनीला द्यायचं एक प्रकारचं हे सुरू झालं. आणि मग ह्या पिरियडमध्ये आपली कॉम्पिटिशन जी आहे, IBM म्हणा किंवा CSC म्हणा किंवा Accenture अशा सारख्या ज्या वर्ल्ड फेमस IT सर्व्हिसेस कंपनी आहेत, फार मोठे त्यातली ज्याला आपण म्हणू शकतो की प्लेयर्स आहेत, ह्यांना कॉम्पिट द्यायला आपण सुरू केलं. आणि त्या पिरियडमध्ये डील व्हॅल्यू जे वाढत गेले. आणि त्याच पिरियडमध्ये मग तुम्ही बघाल तर रेव्हेन्यू जे TCS किंवा इन्फोसिस ह्याचा कंपन्या जो आहे ते $1 बिलियन क्रॉस केले, 2 बिलियन क्रॉस केले. हे ऑलमोस्ट एका वर्षात 2-2 वर्षाच्या पिरियडमध्ये झालेलं आहे. तर हा फेज आहे 2005 ते साधारणतः 2008-09 हा एक प्रकारचा इकॉनॉमीच्या दृष्टीने पण बघितला असेल तर भारत पण त्यावेळी जवळजवळ 9% ग्रो करत होता. 2004 मनमोहन सिंगांचा पहिला पिरियड जो आहे 2004 पासून ते 2009 पर्यंतचा पिरियड आहे. त्यामुळे इंटरनल मग परत सुरू झालं की मग त्याच पिरियडमध्ये त्यांनी मग IT इन्व्हेस्टमेंट बाय गव्हर्नमेंट, IT इन्व्हेस्टमेंट बाय द इंडस्ट्री, ही इंटरनल मग एक प्रकारची डोमेस्टिक ग्रोथ जी आहे, डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट IT मधली वाढत चालली. म्हणजे डोमेस्टिक मार्केट पण चांगलं डेव्हलप होत चाललं. तर हे साधारण 2005 ते 2009च्या पिरियडमध्ये झालं. आणि हे होत असताना किंवा तुम्ही जर बघितलं तर तो आर्थिकदृष्ट्या जर बघितलं तर 2005 ते 2009 हा फक्त भारतासाठीच नाही, जगभरातल्या बऱ्याच डेव्हलपिंग कंट्रीसाठी फार महत्वाचा पिरियड आहे. चायना त्यावेळी 10-11-12% ग्रो करत होतं. तीच गोष्ट बऱ्याचशा डेव्हलपिंग इकॉनॉमीची आहे. आणि मग त्यामुळं ओव्हरऑल वर्ल्डची इकॉनॉमी आहे 3 ते 4% पेक्षा जास्त ग्रोथ होत होती. आणि मग त्यामुळे वर्ल्डच्या सगळ्याच भागामधून जी रिक्वायरमेंट्स आहेत त्या यायला सुरुवात झाल्या.
आणि मग त्या रिक्वायरमेंटमध्ये फार इंटरेस्टिंग रिक्वायरमेंट सुरू झाले. म्हणजे प्रायमरी मी जे काम केलं ते कन्सल्टिंग क्षेत्रामध्ये काम केलंय. आणि कन्सल्टिंग क्षेत्रामध्ये मी काम केलं तर बघितलंय की ग्लोबलायझेशनचा फेज सुरू होता. एखादी इंडियन बँक कुठेतरी फॉरेनमध्ये जाऊन एखादी कंपनी विकत घेणं किंवा एखादी फॉरेन याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात कॉम्प्लेक्स इंटरनॅशनल स्वरूप जे ऑर्गनायझेशनचं पण याला सुरुवात झाली. FDI इन्व्हेस्टमेंट प्रत्येक कंट्रीने अलाव केलेलं होतं. ह्या केसमध्ये कसं झालं की बिझनेसची रिक्वायरमेंट आहे ती कॉम्प्लेक्स आणि मोठी होत गेली आणि मग तिला त्या समजून घेणं, त्याला कन्सल्टिंग सर्व्हिसेस देणं ह्यासारख्या गोष्टींमध्ये मग एक्सपर्टाईज आपल्या भारतीय कंपनीचं त्यामध्ये बनवायला सुरुवात झाली. 2009 ते 14 ह्या काळामध्ये पुन्हा ते डाऊन का झालं? तर 2009 ते 14 2009चा जो सबप्राईम क्रायसिस जे US मध्ये झाले आणि त्याच्यामुळे फार मोठी आर्थिक मंदी आली. आता तो एक वेगळा विषय डिस्कशनचा विषय होऊ शकतो की का रिसेशन आलं, का मंदी आली. पण त्या मंदीच्या पिरियडमध्ये एक प्रकारची जी बबल होता, जो बबल कदाचित टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये 2002च्या पिरियडमध्ये आला होता. तो बबल असेट बबल ज्याला म्हणतो आपण इकॉनॉमीच्या भाषेत जर बोललं तर तो बबल फायनान्शियल प्रोडक्टच्या स्वरूपामध्ये निर्माण होत होता आणि कदाचित बऱ्याच लोकांचं त्याकडे लक्ष राहिलं नाही आणि सडनली तो बबल फुटला. आणि त्याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर फायनान्शियल सेक्टर जे आहे की जो टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा एक नंबरचा सेक्टर ज्याला म्हटलं जातं, तो फायनान्शियल सेक्टर कोलॅप्स होतोय की काय असं वाटलं. आणि त्यातल्या बऱ्याच मोठी जी वर्ल्ड फेमस कंपन्या ज्या होत्या त्या पिरियडमध्ये बंदही झाल्या. आणि त्यामुळं त्या 1-2 वर्षांच्या पिरियडमध्ये सडनली आपण सगळ्यांनी बघितलं की शेअर मार्केट पण डाऊन झालं होतं, मंदी आली, त्यानंतर बऱ्याच देशांना मोठा प्रॉब्लेम झाला. तर त्या पिरियडमध्ये मग सडनली फार मोठा धोका IT इंडस्ट्रीला होतोय का काय असा एक प्रश्नचिन्ह त्याही उठलं होतं. पण सुदैवानं तो जो पिरियड आहे तो कदाचित पिरियड IT इंडस्ट्रीसाठी फार महत्वाचा गेम चेंजिंग ठरला. कारण त्या पिरियडमध्ये काय झालं की एक लीन मॅनेजमेंटची व्यवस्था असावी असे एक जगभरामधल्या कंपन्यांमध्ये वारं सुरू झालं. लीन मॅनेजमेंटमध्ये मग कॉस्ट कमीत कमी ठेवायची, पाहिजे त्या रिसोर्सेस फक्त वापरायचे, मटेरियल हँडलिंग जे आहे ते ज्यावेळी पाहिजे त्याचही मटेरियल तुम्हाला मिळालं पाहिजे, म्हणजे जस्ट इन टाइम मटेरियल मिळालं पाहिजे, अशा गोष्टींचं वारं त्यावेळी सुरू झालं. आणि ह्या वाऱ्यामुळे काय झालं की डिपेंडन्स त्यांचा उलट जगाच्या मार्फत प्रोडक्शन सर्व्हिसेस करणाऱ्या कंपन्या वाढत गेला. ग्लोबल सप्लाय चेन जी आहे ते साधारणतः 2009 नंतर परत कॉम्प्लेक्स होत चालली. कारण जर स्वतःला कॉस्ट वाचवायची असेल, ऑप्टिमाइज असेल, तर जो स्पेशलाइज कंपनी आहे त्याच्याकडनं एखादं काम करून घेण्यामुळे कॉस्ट वाढवू शकते. कारण त्या स्पेशलाइज कंपनीकडं ते काम करण्याची स्किल असतं, स्किल असतं, त्यामुळे त्याला प्रोडक्टिव्हिटी अचीव्ह होती, कमीत कमी वेळामध्ये ते काम करू शकतात आणि जास्तीत जास्त इफेक्टिव्हली डिलिव्हर करू शकतात. त्यामुळे अशा कंपन्यांकडे अशी कामं देणं, त्यांच्याकडनं करून घेणं असं जे स्वरूप आहे ते 2009 नंतर वाढलं आणि त्याचा फार मोठा बेनिफिट मग IT इंडस्ट्रीला मिळायला सुरुवात झाला. आणि 2009च्या धक्क्यानंतर पण अजूनही 10, 12, 13, 14% IT इंडस्ट्री ग्रो होती. आणि कदाचित त्यानंतरच मग आपण एक मोठी स्वप्न बघायला सुरुवात केली. पण 2009चा पिरियड पण फार इंटरेस्टिंग आहे. आता पण आपण मोस्टली सर्व्हिसेसचा विचार केला किंवा हार्डवेअर प्रोडक्टचा विचार केला. हार्डवेअर प्रोडक्टमध्ये तर इंडिया पूर्णपणे ती बस चुकल्यामुळे आपण अजूनही ते रिकव्हर करू शकलो नाही. किंवा दुर्दैवानं पहिल्या 3-4 वर्षामध्ये जे काही इंडियन बेस्ड कॉम्प्युटर मॅन्युफॅक्चरर्स होते तेही बंद पडले. PCS, SCL सिस्टमचे कॉम्प्युटर असायचे पण तेही बंद पडले. तर हार्डवेअरची आपली बस चुकली ते रिकव्हर करायला फार वेळ जाणार आहे आणि कदाचित होईल का नाही ही एक मोठी धास्ती आहे. पण फार इंटरेस्टिंग 2009 गोष्ट जी घडत गेली ती इंडियामध्ये IT सर्व्हिसेस बरोबरच प्रोडक्ट, IT प्रोडक्ट्स जे म्हणजे सॉफ्टवेअर प्रोडक्ट्स की जे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसमध्ये फरक असा असतो की एखाद्या मोठ्या कंपनीचं एखादं काम करून देणं ह्याला सर्व्हिस म्हणतात. पण प्रोडक्ट म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनानं, स्वतःच्या डोक्यानं विचार करून घ्यायचं, एखादी आयडिया डेव्हलप करायची आणि ती सगळ्या लोकांना विकायची. म्हणजे फार चांगलं उदाहरण म्हणजे मायक्रोसॉफ्टचं ऑपरेटिंग सिस्टीम एक चांगलं प्रोडक्ट आहे, मायक्रोसॉफ्टचं ऑफिस हे एक फार चांगलं प्रोडक्ट आहे. तर अशा प्रोडक्ट निर्मिती व्हायची इंडियामध्ये सुरुवात झाली. आणि मागच्या 3-4 वर्षामध्ये मग नॅस्कॉमच्या माध्यमातून किंवा अजून ह्याच्या माध्यमातून प्रोडक्ट सेक्युरिटी सॉफ्टवेअर प्रोडक्ट डेव्हलपमेंट हे न वेग धरला. आणि प्रोडक्टच्या माध्यमातून येणारी ग्रोथ आहे ती फार मोठी ग्रोथ असते. मी आज फार सिंपलचं उदाहरण जर घेतलं तर व्हॉट्सअप जे ॲप्लिकेशन आहे
त्याच्यामध्ये फक्त 55 एम्प्लॉई काम करत होते आणि त्याचे व्हॅल्युएशन ज्यावेळी फेसबुकने त्याला विकत घेतलं त्याचं 19 बिलियन झालं. म्हणजे आज एक पर एम्प्लॉईची व्हॅल्युएशन जी आहे ती जवळजवळ 2000 कोटीच्या घरात आहे. प्रोडक्टमधनं इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट जी आहे, इतकी मोठी व्हॅल्युएशन बिझनेस व्हॅल्युएशन तुम्ही डेव्हलप करू शकता. ॲपलकडं जेवढा कॅश रक्कम शिल्लक आहे तेवढ्या बऱ्याच देशांची GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP ज्याला व्हॅल्यू म्हणतो तेवढी नाही आहे. तर प्रोडक्टच्या माध्यमातून जी ग्रोथ आहे ती फार मोठी ग्रोथ निर्माण होऊ शकते, फार मोठ्या $1 बिलियन व्यवसाय होऊ शकतात. ही प्रोसेस मी गेल्या 3-4 वर्षामध्ये इंडियामध्ये बघायला सुरुवात केली. तर आपण या मुलाखतीच्या पहिल्या भागाच्या शेवटाला आलेलो आहोत. 1991 ते 2000 असा माझा विषय होता खरं तर, पण गोडसे सरांनी अतिशय 1991च्या आधी त्याच्या आधीचा जो इतिहास आहे तो बऱ्याच जणांना ज्ञात नाही, तो इतिहास सांगितला की आपली हार्डवेअर बस कशी चुकली, आपण कशी निर्णय घ्यायला चुकलो आणि 1970 पासून जागतिक जगाच्या राजकारणावर किंवा जगाच्या क्षितिजावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रानं कशी कशी प्रगती सुरुवात केली होती आणि आज आपण 2014 मध्ये आपण कुठे आहोत की आपलं एक ढोंबळ आपण चौकडाची आपल्याला माहिती झालेली आहे. आपण पुढच्या भागामध्ये 2014 पर्यंत भारताची अवस्था काय आहे, भारतीय सगळ्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला कुठपर्यंत ही माहिती आहे, 2014 नंतर येत्या 30-40 वर्षामध्ये काय होणार आहे आणि डेटा सिक्युरिटी काउन्सिल त्याचबरोबर नॅस्कॉम काय काय काम करते हे आपण समजून घेणार आहे. त्याचबरोबर याचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ इच्छितात, काय होऊ शकतात याची आपण माहिती घेणार. आपण एक ब्रेक घेणार आहोत. This is the beauty of human skin. It releases sweat from inside, but at the same time prevents water from penetrating through. So, why not let your buildings wear a similar kind of skin? Presenting Scora Silicone Resin Exterior Paint. The revolutionary breathable and extra durable exterior paint by Indian Paints. Scora Prime, Scora Silicone Resin Emulsion and Kankura offer the highest value for your money. Get this unique Scora experience today. SMS चॅनलच्या ज्ञानवाहिनी या कार्यक्रमामध्ये आपलं सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण पाहिलं की डेटा सिक्युरिटी काउन्सिलचे डायरेक्टर विनायक गोडसे आपल्याला माहिती तंत्रज्ञान भारत 2014 या विषयावर आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. विनायक, आपण आधीच्या भागामध्ये पाहिलं की भारताला 1970 ते 1991, 1991 ते 2000 आणि 2014 या काळामध्ये भारताची माहिती तंत्रज्ञान या विषयाची प्रगती आपण सांगितली. त्याबरोबर भारताचं स्थान सांगितलं. जागतिक स्तरावर, जागतिक क्षितिजावर भारतीय तंत्रज्ञानाने केलेली कामगिरी पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता मला असं सांगा की 2014 मध्ये आपण भारताच्या एका अतिशय मोठ्या कंपनीमध्ये किंवा ज्याच्यामध्ये भारताची सर्व डेटा अतिशय चांगल्या पद्धतीने सिक्युअर्ड आहे असं आपण म्हणूया, डेटा सिक्युरिटी काउन्सिलमध्ये काम करताय आणि या अनुभवाच्या आधारे सातारकरणाविषयीचा सातारकरण आणि सातारच्या आसपासच्या लोकांना 2014 नंतर भारतीय तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान याचं काय होणार आहे आणि 2014 मध्ये आजच्या पोझिशन मध्ये, कारण की दोन UPA 1 आणि UPA 2 थोडासा राजकारणाचा स्पर्श आपल्याला टाळता जेवढा येईल तेवढा आपण प्रयत्न करणार आहोत, परंतु नाही म्हटलं तरी एकंदर भारतीय राहणीमानावर UPA 1, UPA 2 न मोठा परिणाम घडवलेले आहेत. आणि आता माहिती तंत्रज्ञानाचाच वापर करून समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची चळवळी किंवा एक प्रकारचे आंदोलन तयार करून
मोदींचं सरकार सत्तारूढ झालेलं आणि बऱ्याच ठिकाणी लोकांच्या अपेक्षा नेहमीवाने जाणीवा बदलत आहे. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष याचं सरकार येत आहे. तेव्हा 2014 मध्ये आज काय पोझिशन आहे, 2014 म्हणण्यापेक्षा 2015 म्हणूया आपण. 2015 मध्ये आज पोझिशन काय आहे, 2015 नंतर 2050 पर्यंत भारत कुठल्या दिशेने जाईल, त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये भारतीयांना काय संधी आहे, साताऱ्यातल्या लोकांना संधी आहेत काय, त्याची आपण थोडीशी टप्प्याटप्प्याने चर्चा करूया. तर पहिल्यांदा मला असं सांगा की 2015 मध्ये आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये पोझिशन काय, कुठल्या स्तरावर आपण पोहोचलेलो आहोत, आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या टप्प्याची चर्चा करूया. तर ओव्हरऑल आता 2015 मध्ये कुठं आहे हे जर बघायचं असेल तर आता थोडंसं स्पेसिफिक बघायला लागेल आपल्याला की जर व्हॅल्यू जर बघितली तर इंडियन ओव्हरऑल जी इंडस्ट्री आहे ती जवळजवळ $120 बिलियन आसपास आहे आता. $120 बिलियन म्हणजे काही लाख करोड, म्हणजे जर विचार केला तर जवळजवळ 6 ते 7 लाख करोडच्या आसपास जाईल ते. आणि त्याच्यामध्ये मग एक मोठी वर्गीकरण जर बघितलं तर IT सर्व्हिसेस, IT इंडस्ट्री एक सिग्निफिकंट पोर्शन आहे. नंतर BPO या जरा सुद्धा मी BPO म्हणत नाही, कारण BPM म्हणतो. याच्यातला फरक पण मोठा आहे की पूर्वी कसं व्हायचं की फक्त ऑपरेशन आपल्याला चालवायला द्यायचे, पण आता आपण बिझनेस प्रोसेस मॅनेज करतो. म्हणजे कम्प्लीट एंड टू एंड बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंटचं जे काम आहे ते आपल्याकडे यायला सुरुवात झालेलं आहे. तर हे 2 महत्त्वाचे भाग आहेत. आणि BPMच्याच अनुषंगाने मग परत कस्टमर सर्व्हिसेसचा भाग जो ज्याला कॉल सेंटर सर्व्हिस आपण ज्याला म्हणतो, असा एक तिसरा थोडासा छोटासा भाग येऊ शकतो. तर ह्या 3 ह्याच्यामध्ये साधारणतः $120 बिलियन मधला एक्सपोर्टचं जे प्रमाण आहे, म्हणजे जर डोमेस्टिक इंडस्ट्री जर बघितली आपण IT इंडस्ट्री, तर ती जवळजवळ आता 32 बिलियन, ती पण फार सिग्निफिकंटली महत्त्वाची आहे. 32 बिलियन म्हणजे जवळजवळ 2 लाख कोटी रुपये इतकी ती एक्सपोर्ट इंडस्ट्री आपल्याकडं आहे. आणि साधारणतः $91 बिलियन आपण एक्सपोर्ट करतो. ते एक्सपोर्ट करताना पूर्वी ठराविक 10-15-20 कंट्रीजना व्हायचे, आता जवळजवळ 80+ कंट्रीजना आपण सर्व्हिसेस जे आहेत त्या एक्सपोर्ट करतो. मला काही कंपन्या अशा माहीत आहेत, प्रोडक्ट कंपन्या की ज्यांचे काही हार्डवेअर आणि प्लस नेटवर्किंग प्रोडक्ट्स आहेत की त्यांची ऑफिसेस जवळजवळ इंडियन कंपन्या त्यांची ऑफिसेस जगाच्या 120 देशामध्ये आहेत. तर अशा टाईपचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे. तर ही जी आहे ही साधारणतः इंडस्ट्रीचं सायझिंग जे आहे ते सायझिंग केलं जातं साधारणतः अशा कमर्शियल व्हॅल्यूने. पण मग इंडस्ट्रीची कॅपॅसिटी जर बघितली तर कॅपॅसिटीच्या अनुषंगानं तर फार सिग्निफिकंटली ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला दिसतात. एक महत्त्वाचं ट्रान्सफॉर्मेशन जे आहे की कम्प्लीट ओनरशिप इंडस्ट्री स्वतःकडे घ्यायला सुरू करते. म्हणजे ओव्हरऑल IT ऑपरेशन एंड टू एंड जे आहे ते इंडस्ट्री स्वतःकडे घ्यायचा प्रयत्न करते. त्यासाठी मग ती जी IT ऑपरेशन्स चालवणाऱ्या तिकडच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना जाऊन त्यांचे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस कम्प्लिटली विकत घ्यायची पण एक प्रकारची प्रोसेस सुरू झालेली आहे. बरेच बिझनेस मॅनेजमेंटचे प्लॅटफॉर्म्स असतात. मी बऱ्याचशा BPO कंपन्याज मी आता बघतो इंडियामधले, ते जाऊन ते बिझनेस मॅनेजमेंटचे प्लॅटफॉर्म पूर्णपणे आपल्या हातात विकत घेतात आणि पूर्ण एंड टू एंड. म्हणजे समजा इन्शुरन्स, एक मेडिकल सर्व्हिसेस घेणारा एक US मधला ग्राहक असेल तर त्याची हॉस्पिटलमध्ये जाणं, त्यानंतर त्याची इन्शुरन्स प्रोसेस होणं, त्याला पैसे मिळणं, तर ह्या सगळ्या ह्याच्यामधले जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते प्लॅटफॉर्म्स पूर्वी आपण फक्त सर्व करायचो, त्याच्यावर सर्व्हिसेस द्यायचो. आता ते पूर्ण प्लॅटफॉर्म आपण आपल्या हातामध्ये घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर एक प्रकारची ही जी व्हर्टिकल एक प्रकारची शिडी आहे, ती शिडी ऑलमोस्ट आपण वरपर्यंत पोहोचलेला आहे. आणि त्या सगळे भाग जे आहेत व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आपला एक प्रकारचा शिरकाव आणि आपला ॲबिलिटी आपण प्रूव्ह केलेली आहे. ही प्रूव्ह करण्याचा सगळ्यात मेजर जे ट्रेंड जर अंडरलाईन ट्रेंड जर मी बघितला तर आणि तो सगळ्यात आपल्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे, तो ट्रेंड आहे हायपर स्पेशलायझेशन. आत्ताचं एज जे आहे ते हायपर स्पेशलायझेशन एज आहे की तुमच्याकडे एखादंच पर्टिक्युलर स्किल असेल तर तुम्ही फुल्ली स्किल असाल. तर आता जगामध्ये असं झालेलं आहे की कुठलंही काम जे डेसिग्नेटेड स्पेशलाइज व्यक्ती किंवा समूह किंवा कंपनी असतील त्यांच्याकडनं करून घ्यायचं.
आणि ते काम नंतर फक्त इंटिग्रेट करायचं. त्यामुळं ओव्हरऑल हा जो सप्लाय चेन जो आपण मगाशी बात केली, तो सप्लाय चेन इथनं पुढे फार दिवसेंदिवस फार कॉम्प्लेक्स होणार आहे, जगभरामध्ये पसरत जाणार आहे. आता जसं मोबाईल एक आपण जर घेतला कुठलाही आत्ताचा ॲडव्हान्स स्मार्टफोन, असं म्हणतात की जवळजवळ 43 ते 45 वेगवेगळ्या कंट्रीमध्ये त्याचे पार्ट जे सोल्ड झालेले आहेत. तशीच काही ती व्यवस्था आता सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. आज जर मी IT सर्व्हिसेस ऑफिसेस जर बघितली मोठ्या कंपन्यांची, तर ती जगाच्या पाठीवर सगळीकडेच आहेत आणि तिथून त्याचं सोर्सिंग होत असतं. कॉल सेंटरचे ऑपरेशन्स पुऱ्या जगात फिरत असतात कस्टमरच्या ह्याच्याप्रमाणे. म्हणजे समजा जर आज मी US क्लायंटला सपोर्ट करतोय आणि तर ते मी कदाचित युरोपियन जॉग्राफीचा वापर करून मी त्याची कॉल सेंटर हे करू शकतो. ती पर्टिक्युलर टाइम नंतर तो कॉल इंडियामध्ये येऊ शकतो, इंडियात नंतर फिलिपिन्स सारख्या व्हिएतनाम देशामध्ये जाऊ शकतो. अशी कॉम्प्लेक्स नेटवर्क जे आहेत सर्व्हिसेसच्या माध्यमातून उभे राहिलेली आहेत, जशी प्रोडक्टच्या माध्यमातून उभे राहिलेले. आज बरेचसे स्मार्टफोन आहे, इव्हन ॲपलचा स्मार्टफोन पण चायनामध्ये बनतो. तसंच सर्व्हिसेसच्या माध्यमातून इंडियाने प्रूव्ह केलेलं आहे. जसं चायनाने हार्डवेअरमध्ये ह्याच्यामध्ये प्रूव्ह केलं आहे, तसं इंडियाने सर्व्हिसमध्ये प्रूव्ह केलेलं आहे. आणि ही जी कॉम्प्लेक्सिटी आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि ह्याच्यामधून मिळणारी बिझनेस व्हॅल्यू जी आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यावर आपलं महत्त्व जे आहे ओव्हरऑल आउटसोर्सिंगमध्ये ते फार मोठ्या वाढवत चाललेलं आहे. आणि मग त्यामुळे राहतं की ज्याला खरंच स्किल्स आहेत, ज्याचं एक्सपर्टाईज पर्टिक्युलर फील्डमध्ये आहे, त्याला डेफिनेटली ह्या हायपर स्पेशलाइजमध्ये फार चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. आणि थोडंसं असंही होत आहे की ज्या टिपिकली कामं होती पूर्वीपार चालत असलेली कामं आणि जी कामं आता बऱ्यापैकी ऑटोमेट होत आहेत, तर मग असं होऊ शकतं कदाचित की जी असे कमी स्किलची कामं जी आहेत ती आपल्याला मिळणं थोडंसं डिफिकल्ट होऊ शकते इथनं पुढं. का तर ती बरीचशी कामं जी आहेत ती त्याचं ऑटोमेशन होत आहे. त्यामुळे ते ऑटोमेशनच्या अनुषंगाने ती कामं जाऊ शकतात किंवा ती कदाचित आपल्याकडून आफ्रिकन देशामध्ये जाऊ शकतात किंवा बाकी देशामध्ये जाऊ शकतात. पण आपली जी ओव्हरऑल वरच्या चेनमधली जी आपली व्हॅल्युएशन्स आहेत, आपला जो रीच झाला आहे बिझनेस लीडरची, त्याच्यामुळं फार मोठी ग्रोथ इंडस्ट्रीला दिसते. साधारणतः 2020 पर्यंत असं म्हटलं जातं की $225 बिलियन पर्यंत IT इंडस्ट्री पोहोचू शकेल. आता 125 आसपास असेल, ती $225 बिलियन पर्यंत पोहोचू शकते. जगाच्या एकंदर व्यापारामध्ये तो किती पर्सेंटेज? ओव्हरऑल जर तुम्ही IT सर्व्हिसेसचा जर हे केला तर जगाचं कदाचित काहीतरी $4 ट्रिलियन आसपास काहीतरी ट्रेड आहे, जागतिक ट्रेड जो आहे त्याचा काही पर्सेंटेज निश्चितपणे नाही, त्याचं एक्झॅक्ट फिगर बघितलं पाहिजे आपल्याला, पण काही निश्चित पर्सेंटेज सिग्निफिकंट पर्सेंटेज जो आहे तो IT मध्ये असू शकतो. 2050 पर्यंत आपण कुठे जाऊ? 2050 पर्यंत मी फक्त सर्व्हिसेस बोलतोय, अजून प्रोडक्टवर आपण डेफिनेटली बोलूया त्याच्यामध्ये. अजून परत मी याला इकॉनॉमीचा अँगल जोडतो. आपल्याला थोडंसं आपण ज्या भागात राहतो आणि थोडीशी ज्या सोशल डिस्कशन्स होतात त्याच्यामध्ये WTOला एक फार निगेटिव्ह रूपात आपल्याला बघितलं जातं. पण आता WTO चाललंय कुठं हे जर बघितलं तर WTO आता सर्व्हिसेस क्षेत्राचं लिबरलाइज करण्यामध्ये चाललेलं आहे. आता पण प्रोडक्ट क्षेत्रामध्ये लिबरलाइज केल्यामुळे मोठ्या प्रमाणात कॉम्प्लेक्स सप्लाय चेन डेव्हलप झाली आहे. त्याच्यामुळे ग्रोथची होणारी सुबत्ताची आहे, ती सुबत्ता बऱ्याच देशामध्ये पसरली. त्याच्यामुळे तैवान हे फार मोठं चांगलं उदाहरण त्याच्यामुळे. तसंच सर्व्हिसेस क्षेत्रामध्ये एक लिबरलाइज एन्व्हायरमेंट यावं म्हणून WTO प्रयत्न करत आहे. मग ते करण्यासाठी पहिली स्टेप जी होती मागच्या वर्षी त्यांनी घेतली होती की ओव्हरऑल ट्रेड फॅसिलिटेशन होण्यासाठी व्यवस्था निर्माण कराव्यात, की त्याच्यामध्ये आता भारताने थोडीशीमध्ये प्रॉब्लेम झाले ते, पण भारताने परत त्याच्यामध्ये भाग घेतला त्याच्यामध्ये. त्यानंतरची पहिली महत्त्वाची स्टेप राहणार की सर्व्हिसेस क्षेत्रामध्ये लिबरलाइज करायचं. ते लिबरलाइज झाल्यानंतर सिग्निफिकंटली ITच्या अनुषंगानं होणाऱ्या सर्व्हिसेस फार मोठ्या प्रमाणात वाढतील आणि अशी माझी स्वतःची तरी एक धारणा आहे. आणि पण ती वाढत असताना जे जागतिक ह्याच्यामध्ये डिस्रप्शन जे होते ना, आता मी थोडंसं वेगळ्या बाजूने येतोय. मी ज्याला डिस्रप्शन ज्याला म्हणतो की एखादी असणारी व्यवस्था पूर्ण चॅलेंज करून ती उद्ध्वस्त करण्याची क्षमता असणारे नवीन आयडिया ओळखणं आणि त्या आयडियाच्या अनुषंगाने ग्रोथ करणं, असा एक डिस्रप्शनचं आता सध्याचं एन्व्हायरमेंट आहे. असं होऊ शकतं काही दिवसानंतर की सडनली हे जे मॉडेल जे आहे ग्रोथचं हे कुठेतरी चॅलेंज होऊ शकतं. सडनली ह्याला फार मोठा चॅलेंज डेव्हलप होऊ शकतो. आणि याचं सगळ्यात इंटरेस्टिंग उदाहरण म्हणजे क्राऊड कॉम्प्युटिंग असं म्हटलं जातं. क्राऊड कॉम्प्युटिंगच्या माध्यमातून कदाचित
जे मोठ्या प्रमाणावर सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये बाहेर जॉब दिले गेलेले आहेत ते कदाचित परत एका ठिकाणी प्रगत देशामध्ये एकटे होऊ शकतात. तर क्लाउड कॉम्प्युटिंगमुळे होणारे बदल जे आहेत ते बघितले पाहिजेत. पण त्याचबरोबर क्लाउड कॉम्प्युटिंगचा जर प्रसार झाला तर क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये पण सर्व्हिसेस फार मोठ्या प्रमाणात लागू शकतात आणि त्याची एक मोठी ग्रोथ डेव्हलप होऊ शकते असं लक्षात येतं. तर असे जे मोबाईल क्लाउड कॉम्प्युटिंग होणारे जे बदल आहेत ते बघितले पाहिजेत. प्रोडक्ट इंडस्ट्रीचा फार इंटरेस्टिंग इतिहास मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ते आपण साधारण 2007-8 मध्ये सुरू झालं आणि तो आता एक बारसं धरलं इंडियामध्ये. कदाचित अमेरिका आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक इनोव्हेटिव्ह इंटेंट असणाऱ्या किंवा जगाच्या पातळीवर ज्याला स्वतःला काहीतरी लाईफमध्ये करायचं आहे तो माणूस अमेरिकेकडे धाव घ्यायचा प्रयत्न करतो. का तर अमेरिकेमध्ये इनोव्हेशन इकोसिस्टम इतकी सुंदर आहे की तुमच्याकडे जर ॲबिलिटी असेल, तुमच्याकडे आयडिया असतील तर सडनली तुम्ही एक मोठी ऑर्गनायझेशन होऊ शकता. गुगल हे फार महत्त्वाचं उदाहरण आहे, ॲपल हे फार महत्त्वाचं उदाहरण आहे, व्हॉट्सअप हे फार महत्त्वाचं उदाहरण आहे, फेसबुक हे फार मोठं उदाहरण आहे. तर जशी इनोव्हेशन इकोसिस्टम US मध्ये आहे तशी इनोव्हेशन इकोसिस्टम मला रिसेंटली इस्रायलमध्ये जायचा योग आला आणि त्याच्यामध्ये बघितलं. आणि इस्रायल असं म्हणतात की स्टार्टअप नेशन आहे. म्हणजे जसं US मध्ये एक लिबरल कल्चरमुळे आलेलं इनोव्हेशन इकोसिस्टम आहे तशी इस्रायलने त्यांच्या सिक्युरिटी कन्सर्नमुळे निर्माण केलेलं स्पेसिफिक एक प्रोडक्ट इकोसिस्टम आहे की असे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस प्रोडक्ट असे डेव्हलप करायचे की त्यांच्या सिक्युरिटी नीड्स जे आहेत त्यांच्या ॲग्रिकल्चर नीड्स आहेत ते भागवतील आणि त्या जगाला विकायच्या. आणि त्यामुळे इस्रायल स्टार्टअप नेशन येतं. असं म्हणतात की US नंतर इस्रायल नंतर भारत एक फार मोठी इनोव्हेशन इकोसिस्टम डेव्हलप करण्याची क्षमता रखतो. आणि आता जे प्रोडक्ट मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की $125 बिलियन IT इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये प्रोडक्ट इंडस्ट्रीचा शेअर जो आहे तो ह्या वर्षी साधारणतः $12 बिलियन पर्यंत जाऊ शकतो. आणि असं म्हणतात की येत्या 10 वर्षात 2025 मध्ये प्रोडक्ट इंडस्ट्री जी आहे ती साधारणतः $100 बिलियन होऊ शकते. आणि हे होत असताना मग फार इंटरेस्टिंग गोष्ट मी आता इथून बोलणार आहे की एक तर प्रोडक्ट इंडस्ट्रीमधून होणारी जी ग्रोथ आहे ती सिग्निफिकंटली मोठी असू शकते. फार कमी एम्प्लॉईमध्ये तुम्ही फार मोठी ग्रोथ करू शकता. सिंपलचं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर आज कॅब ऑपरेटर्स दिल्लीमध्ये खूप आहेत. मेरू कॅब असेल किंवा इझी कॅब असेल. पण उबर सारखे एक नवीन ॲप्लिकेशन आलं की ज्यानं ॲग्रिगेटरचं काम करतो आणि आज जो कॅब ड्रायव्हर या ओनर जो महिन्याला 10-12 हजार रुपये कमवत होता तो उबरमुळे तो 1.5 लाखापर्यंतचा इन्कम पोहोचला. अशा टाईपच्या इनोव्हेशनटिव्ह प्रोडक्ट्समुळं फार मोठी ग्रोथ होऊ शकते. ती ग्रोथ जी आहे ती देशाला फार मोठ्या सुबत्तेकडे नेऊ शकते. देशाला म्हणजे ॲटलिस्ट देशातल्या काही वर्गाला तरी. असं म्हणतात की जर तुम्हाला पर मानशी जर सुबत्ता जर देशाची वाढवायची असेल तर सर्व्हिसेस बरोबर प्रोडक्ट मध्ये पण तुमची इन्व्हेस्टमेंट आणि त्याचा ऍक्सेप्टन्स व्हायला पाहिजे. तर त्या दिशेने आपण कदाचित चाललेलो आणि त्या दिशेने जर अग्रेसिव्हली आपण गेलो तर फार मोठं ग्रोथ होऊ शकते. पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला इथं बोलायची जर तिसरा अँगल सर्व्हिसेस आपण बघितलं, प्रोडक्ट बघितलं, तिसरा अँगल जर बोलायचं आहे की आज कुठलं क्षेत्र असं राहिलेलं नाहीये की जे टेक्नॉलॉजीमध्ये टच नाही होणार. आता मी कॅबचं उदाहरण घेतलं तर ट्रान्सपोर्ट आणि डिजिटल इकॉनॉमी ह्या दोन गोष्टी एकत्र येऊन जे डिस्ट्रप्शन होत आहे त्याच्यामुळे फार मोठी व्हॅल्यू जनरेट होती. कार, ऑटोमोबाईल आणि टेक्नॉलॉजी ह्याच्यामुळं ह्या दोन्हीचं मिलन होऊन ज्या गोष्टी होतात ती कदाचित एक्झिस्टिंग कार इंडस्ट्री डिस्टर्ब होऊ शकते. फॉर एक्झाम्पल रिसेंटली मी एक ऑटोमेटिव्ह नेटवर्क म्हणून एक फ्युचरिस्टिक सेशन केलं होतं. त्याच्यामध्ये जर कार हा एक नोड झाला नेटवर्कचा तर काय होऊ शकतं असा एक गेल्या 10-20 वर्षामधलं होणार डेव्हलपमेंट आहे. म्हणजे सिंपल उदाहरण मी सांगतो की कारमध्ये सीट बेल्ट असतो आणि त्या सीट बेल्टमध्ये जर तुम्ही एक सेन्सर ठेवला तर कार तुमची कंटिन्युअस हेल्थ मॉनिटर करू शकते. सीट बेल्टच्या बरोबर अशा ठिकाणी तो सेन्सर ठेवला तर तुमचे हार्टबीट तुमचे मेजू शकतो आणि कार तुमच्या हेल्थचं मॉनिटर बनवू शकतं. ती कार वेगवेगळ्या ठिकाणी जात असल्यामुळं होणारे जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या ऑपॉर्च्युनिटीचा कार ॲज अ नोड आणि कार ॲज अ मार्केट इकोसिस्टम फार डेव्हलप होऊ शकते. जशी आता अँड्रॉइड मोबाईल फोन हा मोबाईल फोन न राहता एक मार्केट प्लेस डेव्हलप झाली आहे. त्याच्यामध्ये मग बरेच लोक स्वतःचे ॲप्लिकेशन टाकतायत, कोण गेम टाकतंय, ते आपण डाउनलोड करतो, त्या लोकांना त्याचे पैसे मिळतात. तर अशा टाईपची मार्केट प्लेसेस जी आहेत तर ती मार्केट प्लेसेस वेगवेगळ्या क्षेत्राच्या एकत्र येण्यामुळे झालेली आहे. तुम्हाला कदाचित काही लोकांना 3D प्रिंटिंग मला माहित नाही की किती माहित आहे. 3D प्रिंटिंग ही नवीन टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये वस्तू प्रिंट करू शकता तुम्ही.
तिथं वस्तू प्रिंट करू शकत असाल तर मेकॅनिकल इंडस्ट्रीचं जे महत्व आहे, आता एक्झिस्टिंग मेकॅनिकल इंडस्ट्रीचं जे महत्व आहे ते कम्प्लिटली चॅलेंज होऊ शकतं आणि वस्तू लोक प्रिंट करू शकतात आणि त्याच्यामुळं मग अडॅप्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग ही गोष्ट येईल आणि मग ह्याच्यामुळं जे असेंब्ली लाईन्स मोठमोठ्या फॅक्टरीमध्ये लागलेल्या आहेत त्या फार मोठ्या प्रमाणात चॅलेंज होतील. रोबोटिक इकोसिस्टम डेव्हलप होते, रोबोटिक इकोसिस्टममुळे एक्झिस्टिंग बऱ्याच गोष्टीमध्ये चेंजेस होऊ शकतात. तर असं एक येत्या 10-20 वर्षाचं जर आपण फ्युचरिस्टिक अंडरस्टँडिंग घेतलं तर फ्युचरिस्टिक अंडरस्टँडिंगमध्ये फार मोठे बदल जे आहेत ते घडताना दिसतात आणि ते जे बदल घडत आहेत त्याच्यामुळे आत्ताचे एक्झिस्टिंग सर्व्हिस प्रोडक्ट आणि इव्हन बिझनेस सर्व्हिसेस ह्या फार मोठ्या प्रमाणात डिस्टर्ब होऊ शकतात आणि त्याच्याकडे जर आपण लक्ष नाही दिलं आणि त्याप्रमाणे जर आपण इव्हॉल्व नाही केलं स्वतःला तर कदाचित त्या संधी सगळ्या ज्या आहेत की जी बस मी मगाशी म्हटलं हॅडवॉजी चुकली तशी बस आपण परत चुकू शकतो. आता आपला परत मुद्दा 2015 मध्ये जो येतोय की UPA 1, UPA 2 आणि मोदी सरकार राजकारणाचा त्यातला टच आपल्याला जरी टाळायचा असला तरी 2015 मध्ये आपण असा विचार करूया की मोदी सरकारांच्या मोदींच्या समोर किंवा भारतीय जनता पक्षासमोर बोलूया, भारतीय जनता पक्षासमोर असणारे जे काही त्यांचं जे काही वलय आहे आपण केंद्र सरकार ह्याच्यापूर्वीचं जे होतं ते मध्यममार्गी होतं असं समजा, हे उजव्याकडे जाणारे मंडळी आणि डाव्या प्रवृत्तीकडे जाणारे, डाव्या प्रवृत्तीकडे जाणाऱ्या मंडळींचा विषय बऱ्यापैकी ते अस्तंगत होताना दिसत आहेत, उजवीकडे जाणारे लोक पुढे जात आहेत. चायनाचा एक विषय आहे कारण की चायना आपल्याला एक मोठी थ्रेट आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला मुलाखतीच्या शेवटाला आपण येतोय तर थोडंसं या सगळ्या ह्याच्यामध्ये सांगा की या 2015 नंतर 2050 पर्यंत जर तुम्ही या सगळ्या गोष्टींची अपॉर्च्युनिटी सांगितल्या, संधी सांगितल्या, याच्यामध्ये भारतीय तंत्रज्ञानाला अपेक्षित असणार कारण की माहिती तंत्रज्ञान हा एकमेव विषय नाही आहे. त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग आलं, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आलं, इलेक्ट्रॉनिक्स आलं, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आलं, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आलं आणि त्याच्याबरोबर लागणाऱ्या अजून सर्व्हिसेस आहेत. कारण की या शेवटी या सगळ्या गोष्टीला लागणारा भविष्याचा जो स्रोत आहे तो आपल्याला टाळता येत नाही. या सगळ्या परिघावर मला सांगा की 2015 मध्ये आपल्या भारतासमोर असणारे आव्हानं, विशेषतः भारतीय जनता पक्षाला योजनेमध्ये काय कर्तृत्व करता येईल, काय करावं लागेल आणि तुम्ही कॅबचं उदाहरण सांगितलं, कन्स्ट्रक्शन आहे, मेकॅनिकल इंडस्ट्री आहे, कॉम्प्युटर इंडस्ट्री आहे, या खरं तर हा खूप मोठा विषय आहे. आपण 50 मिनिटात संपणारा विषय नाही याची मला जाणीव आहे. परंतु ह्याच्यामध्ये थोडक्यात असं मला सांगा की 2015 मध्ये देशाची असलेली जी पोझिशन आहे आणि याच्यामध्ये डावे, उजवे आणि मध्यम वर्ग यांना त्यांचा जो काय रोल खेळायचा आहे तोही, कारण की या विषयातला तुम्ही जाणकार आहात, तोही सांगा आणि मग आपण आपल्याला काय करायचं याच्यावर. मीन्स थोडंसं पॉलिटिकल अँगलने जर जायचं म्हटलं तर ही ट्रान्सफॉर्मेशनचं एज आहे, ही पॉलिटिकल आणि सोशल ट्रान्सफॉर्मेशन ज्याला म्हणू शकतो. सोशल कामाने आपण त्याकडे वेगळं घेऊयात, पण पॉलिटिकल ट्रान्सफॉर्मेशन असं आहे की ओव्हरऑल एक टेक्नॉलॉजी ड्रिव्हन ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ज्याच्यामध्ये एक ट्रान्सपरन्सीचं एज ज्याला असं म्हणतात की टेक्नॉलॉजीनं लोकांना ॲक्सेस दिलेत, प्लॅटफॉर्म दिलेत आणि लोकांना माहितीचं स्रोत निर्माण करून दिलेला आहे. त्यामुळं राजकीयदृष्ट्या लोकांपासून दडवून ठेवून काही गोष्टी साध्य करणं हा दिवसेंदिवस आवड होत आलेली गोष्ट आहे. केलेली एक चूक छोटीशी तुमच्या राजकीय कारकिर्दीमध्ये तुम्हाला कुठेतरी फार मोठा प्रॉब्लेम तयार करून देऊ शकते आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग करून राजकारणामध्ये फार मोठा बदल पण घडून येऊ शकतो. हे आपण भारतातलं उदाहरण बघितलं ना, ओबामा तर ह्याच्यामध्ये फार मोठे प्रोग्राम केलेले पण आहेत. तर म्हणजे ओव्हरऑल ह्याची जाण निश्चितपणे आहे राजकारण्यांना, स्पेशली आता सत्तेत असणाऱ्या राजकारण्यांना स्पेशली, की टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्यांना फार मोठा फायदा त्यांच्या पॉलिटिकल डिझाईनमध्ये झालेला आहे आणि हीच टेक्नॉलॉजी त्यांना ट्रान्सपरंट ठेवेल, हीच टेक्नॉलॉजी त्यांना कदाचित ट्रॅकवर ठेवायचा प्रयत्न करेल. कारण जरी कन्व्हेन्शनल मीडिया जरी फेल गेला तर सोशल मीडिया किंवा त्यामधून होणारे आंदोलनाची नवीन पद्धती जी आहे त्या निश्चितपणे पॉलिटिशियल व्यवस्थेवर चेक ठेवायला प्रयत्न करू शकते. ही झाली ओव्हरऑल टेक्नॉलॉजी पॉलिटिक्स राजकीय व्यवस्थेचा जो रिलेशन आहे त्याच्यावरची गोष्ट आहे. कदाचित कधी कधी असं येऊ शकतं की टेक्नॉलॉजीचा उपयोग करून राजकीय दुरुपयोग पण करून घेऊ शकतो, पण टेक्नॉलॉजी निश्चितपणे एक महत्त्वाचं अंग होऊ शकतं. जर महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आज ही जी सगळी सोशल मीडिया, सोशल इंजिनिअरिंगने केलेली ॲप्लिकेशन्स आहेत, ट्विटर म्हणा, फेसबुक म्हणा, ट्विटर फेसबुकचा फार मोठा उपयोग
अरब स्प्रिंग, मला नाही माहित किती लोकांना माहित आहे की अरबी देशांमध्ये जे झालेले बदल आहेत काही याच्यामध्ये, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचं माध्यम जे आहे ते फार महत्त्वाचं ठरलेलं आहे. तर बऱ्याच कंट्रीमध्ये सोशल मीडिया, ट्विटर सारखे हँडल जे आहे ते फार महत्त्वाचं काम करते लोकांपर्यंत माहिती पोहोचवायला आणि लोकांना अवेअर करण्यासाठी आणि लोकांच्या भावनेला, लोकांच्या मतांना व्हॅल्यू देण्यासाठी. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा हा निश्चितपणे एक फार मोठा बदल आणि फार मोठा इम्पॅक्ट जो आहे तो राजकारणावर राहील. पण जी राजकीय व्यवस्था जी आहे त्याची टेस्ट आहे आता ह्या याच्यामध्ये, कारण संधी निर्माण होती आणि त्या संधी निर्माण होत असताना जर त्या संध्या आपल्या क्षेत्रासाठी वळवायला राजकारणी अपयशी ठरले तर त्यांना त्याची किंमत आता पूर्वीसारखं राहिली नाही, लगेच मोजायला लागू शकते. आणि त्यामुळं ह्या सगळ्यातली इकॉनॉमिक धोरणं जी आहेत ती नव्या युगातल्या बदलाप्रमाणे बदलणारी धोरणं जर असतील तर निश्चितपणे आपली अलाइनमेंट जी आहे ती नवीन संधीला लागून असणारी अलाइनमेंट होऊ शकते. ज्या चुका आपण 70च्या दशकात ज्या केल्या, आपण जिथं हार्डवेअरची बस मिस केलेला म्हणतो, त्या चुका जर ह्या नवीन असर्टिव्ह पॉलिटिकल सिस्टम आता आपण ज्याला म्हणतो की जी थोडीशी ही जी एक उजव्या विचारसरणी पॉलिटिकल व्यवस्था जी असते ती थोडीशी इकॉनॉमीच्या बाबतीत थोडीशी अग्रेसिव्ह असते, म्हणजे ती थोडीशी लिबरल इकॉनॉमी आणायचा प्रयत्न करते. आता त्यातच काही विरोधाभास असतात, नाही असं नाही, पण ओव्हरऑल एक अशा लोकांशी अलाइन करायचा प्रयत्न करते की जे जगामध्ये लिडिंग पोझिशनमध्ये आहेत. तर त्याचा निश्चितपणे फरक आणि बेनिफिट आपल्याला राजकीय व्यवस्थेतून निर्माण होईल. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की जे विजन आहेत आत्ताच्या गव्हर्नमेंटचे की जे कदाचित फार ड्रास्टिकली चेंज नाही आहेत, पण आणि ती महत्त्वाची गोष्ट आहे की जे फाउंडेशन एलिमेंट गेल्या 10 वर्षामध्ये झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल आधार कार्डमुळे होणारे जे ट्रान्झॅक्शन मधले फरक आहेत, आधार कार्डमुळे होणारं जे टेक्नॉलॉजी इव्हॉल्युशन होईल आणि त्याच्या अनुषंगाने जे फायनान्शियल सगळे ट्रान्झॅक्शन्स आपले जे फॉर्मलाइज होतील की जे आता बरेचसे इन्फॉर्मल आणि पैशाच्या काय असं रोकड्याच्या रूपात असतात की ते फॉर्मल होऊ शकतील. जे बँक अकाउंट ओपन होत आहेत की त्याच्यामुळे जे व्यवहार जे आहेत ते इलेक्ट्रॉनिकली होतील आणि व्यवहारामध्ये एक प्रकारचं फॉर्मॅलिटी येईल. त्याच्यामुळं ग्रोथ जी आहे ती निश्चितपणे होणार आहे आणि ते पुढे नेण्यात डेफिनेटली देशाचा फायदा आहे. प्लस या सरकारचं एक कॉन्सन्ट्रेटेड हे पण आहे की मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट इथं व्हावी, मोठ्या प्रमाणावर मेक इन इंडिया जे कॅम्पेन आहे. तर मेक इन इंडिया म्हणजे मी प्रोडक्टचं जे मला सांगितलं त्याचंच एक स्वरूप आहे की भारतामध्ये वस्तू निर्माण करण्यासाठीची जी ॲबिलिटी आहे आणि त्यासाठी जो फोकस गव्हर्नमेंट देते त्याचा निश्चितपणे बेनिफिट ह्या नवीन टाईपच्या प्रोडक्ट इकॉनॉमी डेव्हलप होण्यासाठी होऊ शकतो. गव्हर्नमेंटमध्ये इटसेल्फ इन्व्हेस्टमेंट जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये बघितली, डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह हा फार महत्त्वाचा इनिशिएटिव्ह आहे त्यासाठी. तर गव्हर्नमेंट स्वतः जर इन्व्हेस्टमेंट करायला तर गव्हर्नमेंटचे ओव्हरऑल सर्व्हिसेस जे आहेत त्या जर प्रोडक्टिव्ह इफिशियंट राहिल्या तर ओव्हरऑल एक प्रकारचं ग्रोथचं वातावरण बनवू शकतं. आणि मग ह्या याच्यामध्ये महत्त्वाचं राहतं की मध्यम वर्ग जो आहे, जसं तुम्ही एक महत्त्वाचा विषय विचारला मला, त्यात मध्यम वर्गाचं स्वरूप जे आहे आणि मध्यम वर्गामधून होणारी जी बाहेर येणारी जी पिढी ही आहे, तर मला शिक्षणाच्या माध्यमातून आपण सगळ्या मध्यमवर्गीय ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटी संधी जी आहेत त्या घेऊ शकलो. आणि शिक्षण हीच एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे की जे होणारे नवीन बदलामध्ये होणाऱ्या मोठ्या संधी जी आहेत ती आपल्यापर्यंत आणून सोडणार किंवा आपण त्याच्यावर पोहोचणार आहे. पण मग शिक्षण कुठलं हा एक महत्त्वाचा विषय आहे. कारण जसं मी डिस्ट्रप्शन मगाशी सांगितलं, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये डिस्ट्रप्शन होत आहे, ट्रान्सपोर्टचं डिस्ट्रप्शन होत आहे, मेकॅनिकल प्रोडक्शन लाईनचं डिस्ट्रप्शन होत आहे, प्रिंटिंग सारखी 3D प्रिंटिंग सारखी गोष्टी, ती वस्तू प्रिंटिंग करण्याच्या गोष्टी येतात. हे डिस्ट्रप्शन होत असताना आपलं शिक्षण ह्या डिस्ट्रप्शनला साजेसं आहे का नाही, आपलं शिक्षण व्यवस्था जी आहे ती शिक्षण व्यवस्था डिस्टर्ब करण्याची वेळ तर नाही येणार का, असं एक महत्त्वाचं हे होतं. आणि मग ह्या नवीन युगामध्ये जे स्किल्स आहेत, जे लागणारे स्किल्स आहेत की हायपर स्पेशलायझेशनची गोष्ट मी केली, क्रिटिकल थिंकिंग आपल्याला करता येतं का, आपल्याला डिझाईन थिंकिंग करता येतं का, एखाद्या गोष्टीचं डिझाईन वेनं अनालिसिस आपण करू शकतो का, आपलं ओव्हरऑल एक ग्लोबल आणि इंटरनॅशनल क्रॉस कल्चरल स्किल आपल्यामध्ये येऊ शकतात का, आपल्याला ओव्हरऑल एक कॉम्प्लेक्स, जसं मी मगाशी म्हटलं की ग्लोबल सप्लाय चेन की कॉम्प्लेक्स होती की जगातल्या वेगवेगळ्या देशांबरोबर वेगवेगळ्या ग्रुपबरोबर तुम्हाला नंतर इंटरॅक्शन करायचं आहे, तर त्या लोकांबरोबर सामावून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये येऊ शकते का, आणि एखाद्या आयडिया ज्या आहेत की ज्या डिस्ट्रप्टिव्ह वेने जातात त्या आयडिया समजून घेण्याच्या आणि त्या आयडिया निर्माण करण्याची क्षमता आपल्याला येऊ शकते का,
तर ह्या अनुषंगाने जर आपण आपलं शिक्षण आणि आपल्या शिक्षणाचा जर विचार केला तर कदाचित येणारे नवीन बरेचसे बदल जे आहेत ते संधीच्या रूपात आपण त्यांना जे आहे ते ट्रान्सफर करू शकतो. तर हे एक वेगवेगळ्या स्वरूपाचं हे आहे. डाव्यांचं जर बघितलं तर अजूनही ते तयार नाहीत ह्या गोष्टी स्वीकारायला. आता तो एक मोठा विषय आहे डिस्कशन करण्यासाठीचा. म्हणजे असं नाही की टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सगळं चांगलं होते, काही गोष्टी वाईटही होतात, समाजात त्याचे परिणाम दुष्परिणाम होतात, त्याच्यावर पण आवाज उठवले गेले पाहिजे. पण त्याच्यामधून येणारी सुबत्ता जी आहे ती सुबत्ता पूर्णपणे नाकारणं त्यासाठी कदाचित बरोबर ठरणार नाही असं मला वाटतं. नाही तर आपण मुद्दागतीचे शेवट येतो की याच्यामध्ये माणूस हा जो भाग आहे म्हणजे डावे उजवे आणि मध्यममार्गी या सगळ्यांमध्ये, कारण की मी थोडासा सोशलिस्ट प्रवृत्तीचा माणूस आहे असं म्हटलं तर हरकत नाही. तर याच्यामध्ये मला असं सांगा की मला आठवते 47 सालीचा जो काही डेटा आहे त्याच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण आणि आताचं शिक्षणाचं प्रमाण याच्यामध्ये फार मोठा प्रमाणात फरक पडलेला आहे. परंतु मुद्दा असा आहे की ती जी काही गॅप होती म्हणजे मध्यम वर्ग एका विशिष्ट वर्गामध्ये कॉन्सन्ट्रेट झालेली संपत्ती आणि आता मध्यम वर्गाचा साईज म्हणजे पूर्वी मध्यम वर्गाचा साईज 10-15% होता, आता तो 40% पोहोचला आहे. परंतु 20% लोकांची आता 80% लोकांची संपत्ती असं जे काय पुढं जातं. या सगळ्यामध्ये काल सुद्धा व्हॉट्सअपवर एक मेसेज फिरत होता, तो मेसेज सुद्धा शेअर करायला मला काय चुकीचं वाटणार नाही. त्याच्यामध्ये असं म्हटलं की परदेशामध्ये जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं तेव्हा त्यांनी आपली संपत्ती मोठ्या मोठ्या ज्यांच्याकडे संपत्ती केंद्रीकरण झाली ती त्यांच्यात वाटली आणि नवीन नवीन उद्योजक तयार केले. या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामधून नवीन नवीन उद्योजक तयार झाल्याने त्या दृष्टीने आपण पाऊल पडते. तर मुद्दा असं माझा शेवटचा असं की याच्यामध्ये ही जी काही गॅप आहे म्हणजे डाव्यांचं महत्त्व आपल्याला नाकारता येणार नाही, उजव्यांचा आक्रमकता जी आवश्यक आहे ती विशिष्ट मर्यादेपर्यंत ती पण मान्य करावी लागेल आणि मध्यम वर्गामध्ये चालणारा म्हणजे सेंट्रलला चालणारा काँग्रेस पक्ष असेल त्यांचंही महत्त्व या सगळ्यामध्ये आपण 2050 मध्ये आपण कुठल्या पद्धतीने चाललं पाहिजे आणि डेटा सिक्युरिटी काउन्सिल याच्यामध्ये काय रोल होणार. हा अशी मी प्रामुख्यानं टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ह्याचं विश्लेषण करायचा प्रयत्न करेल की इवन आज बरेचसे सोशलिस्ट ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी पण टेक्नॉलॉजीचा फार महत्त्वाचा भाग राहू शकतो. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन सारखं जे महत्त्वाचं आपल्याला अधिकार दिला गेला आहे घटनेनं त्यासाठी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणणारी व्हॉट्सॲप सोशल मीडियासारखी जी ॲप्लिकेशन्स आहेत ते फार मोठं कंट्रीब्युशन करू शकतात. त्यामुळं सोशलिस्ट ऑब्जेक्टिव्हसाठी पण टेक्नॉलॉजीचा उपयोग तुम्हाला मोठा होऊ शकतो. सोशल नेटवर्किंग हे फार मोठं साधन होऊ शकतं की ज्याच्यामुळं बरेच मोठे सामाजिक बदल आपण करू शकतो. काही प्रमाणात झालेत पण काही ठिकाणी अजूनही त्याची उपयुक्तता सामाजिक बदलासाठी अजून किती मोठी आहे आपल्याला माहीत नाही, पण कदाचित होऊ शकतं. पण जो सगळ्यात असं म्हणलं जातं की शोषित वर्ग जो आहे त्या शोषित वर्गाला सगळ्यात क्रिटिकली जर त्याचं अनालिसिस केलं आपण तर आज पण आपण म्हणतो की शोषित वर्गाला एनेबल करण्याच्या व्यवस्था ज्या नाही आहेत, शोषित वर्गाला फॉर एक्झाम्पल शिक्षण देण्याच्या व्यवस्था नाही आहेत, त्याला चांगलं लाईफ जगण्यासाठी जे लागतं साधन सामग्री तर त्याचा त्याला ॲक्सेसच नसतो. पण टेक्नॉलॉजीमुळं हा ॲक्सेस त्याला मिळणार आहे. टेक्नॉलॉजीमुळं त्याला एक ज्ञानाचा ॲक्सेस मिळणार आहे. टेक्नॉलॉजीमुळं त्याला एक फॉर्मल इकॉनॉमीचा पार्ट बनण्यासाठी त्याला संधी मिळणार आहे. तर डेफिनेटली टेक्नॉलॉजीमध्ये पण एक महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे की जो शोषित वर्गांना फार मोठ्या प्रमाणावर एनेबल करू शकतो आणि त्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा अंग जे आहे महत्त्वाचा भाग जो आहे तो पार पडू शकतो. पण जर आपण ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची जी गोष्ट मला बोलावीशी वाटते की ती म्हणजे जर तुम्हाला जगाच्या रिक्वायरमेंटसाठी ग्लोबलायझेशनच्या याच्यामध्ये जे तुम्ही कराल ते जर तुम्ही जगाच्या मार्केटसाठी न कराल तर मग तुमचं महत्त्व तुमच्या करणाऱ्याचं महत्त्व तुमच्या प्रोडक्ट सर्व्हिसचं महत्त्व हे दिवसेंदिवस कमी होतं. कारण तुम्ही जे कराल ते जगासाठी तयार केलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही मेक इन इंडिया म्हणणार असाल तर त्यासाठी तुम्ही फक्त इंडियन मार्केटचा विचार करून करणार असेल तर कदाचित काही पिरियडमध्ये तुम्हाला त्याची बेनिफिट मिळेल. पण ते जर जगासाठी तुम्ही तयार करणार असेल तर त्याचा निश्चितपणे बदल होईल. आणि तेच उदाहरण आहे फॉर एक्झाम्पल नोकिया जरी आता एक मागं पुढे चाललेली गोष्ट असेल तर फिनलंडसारख्या छोट्या देशामध्ये की ज्याची लोकसंख्या 5 मिलियन पण नाही आहे त्या देशामधला ही कंपनी आणि जगाच्या कानाकोपऱ्यात मोबाईल फोन घेऊन पोहोचते. हे त्याचं उदाहरण आहे. तर असं जगाचा विचार करून
प्रोडक्टची आणि सर्व्हिसेसची निर्मिती करणे आणि ते जगाच्या मार्केटपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्वी जे हर्डल्स होते ते हर्डल्स कमी होत चाललेले आहेत. तुम्ही इझिली ते जाऊ शकता. तर त्याच्यासाठी तुमची तयारी निर्माण व्हायला पाहिजे. पण जर हे मेक इन इंडिया करताना तुम्ही जर थिंक इन इंडिया नाही केलं, तुम्ही स्वतःमध्ये विचार करण्याची क्षमता नाही ठेवली, एक देशामध्ये विचार आणि प्रश्न विचारायला लोकांना प्रवृत्त नाही केलं आणि त्यांचे प्रश्न विचार तुम्ही दाबायचे प्रयत्न केले, तर निश्चितपणे ही जी काही स्वप्न आहेत ही स्वप्न दुभंगणार आहेत. तर विचार करण्याची क्षमता आणि हे समजून घेण्याची याच्यातल्या क्लिष्टता उमजून घेण्यासाठी, ज्याला आम्ही कॉम्प्लेक्सिटी ब्राउझिंग म्हणतो, ह्यासाठी जर तुमची क्षमता असेल तर तुम्ही निश्चितपणे जागतिक जो रेटा मोठ्या प्रमाणावर येतोय आणि WTAचं मगाशी उदाहरण सांगितलं की इथनं पुढे रेटा अजून मोठा असणार आहे, त्या रेटामध्ये तुम्हाला सर्वाइव्ह करण्यासाठी निश्चितपणे बदल होईल. पण ह्या रेटाचा एक डेफिनेटली एक सोशल फॉरवर्ड असं येऊ शकतो की ह्या रेटामुळं एक जो आतापर्यंत डिवाइड बघत आलो आपण, गरिबी श्रीमंती किंवा याचा उच्चवर्णीय आणि जो आतापर्यंत कास्ट आणि रिलिजन डिवाइड बघत आलो, तो कदाचित डिजिटल डिवाइड पण निर्माण होऊ शकतो मोठ्या प्रमाणावर. आणि तो होऊ नये म्हणून समाज व्यवस्था, राजकीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्था निर्माण केली गेली पाहिजे. तर हे होते माझे मित्र विनायक गोडसे, डेटा सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आज ते चांगल्या उच्च पदावर काम करतात आणि आपण ज्याला बर्ड्स आय व्ह्यू असं म्हणतो तसं त्यांचं बर्ड्स आय व्ह्यू आहे. एकंदर भारताची डेटा सिक्युरिटी, जगातला माहिती तंत्रज्ञानाचा स्रोत आणि त्याचे भारतावर आणि जगावर होणारे परिणाम या विषयावर आपण त्यांच्याकडून फार कमी वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. या माहितीचे साताऱ्यासारख्या शहरावरच परिणाम होणार आहे तसं नाही, तर ते जगावर सगळीकडे होणार. त्यांनी सातारा हा त्याचा भाग असल्यामुळे आपल्याला या सगळ्या चर्चेतून दोन गोष्टी लक्षात आल्या असतील की माहिती तंत्रज्ञानाचं युग जे 1991 ते 2000, 2000 ते 2014 या काळामधलं जे माहिती तंत्रज्ञानाचं युग होतं त्याचं फार मोठ्या प्रमाणावर विस्तारलेलं आहे. आणि तंत्रज्ञानाच नव्हे तर सर्व क्षेत्रामध्ये, सर्व म्हणजे फक्त इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी एवढा एक क्षेत्र त्याच्यावर मर्यादित न राहता सर्व क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञानाचं व्यापणाऱ्या युगाचा शिरकाव झालेला आहे आणि त्याच्या फार मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. या संधींचा मूल्यमापन आपण करायचं आणि त्यानुसार आपल्याला प्रगती करायची. विनायकजी, आपण इथे आलात आणि आज आपल्या बहुमूल्य वेळ सातारा मीडिया सर्व्हिसेसच्या ज्ञानवाहिनी या कार्यक्रमामध्ये दिलात. आपण पुन्हा या विषयावर बोलणार आहोत जेव्हा जेव्हा तुम्ही आपल्या मूळ गावी, कारण की माणसाला आपलं मूळ गाव प्यारं असतं आणि आपल्याला तुमचं सातारावर आणि तुमच्या गावावर प्रेम आहे. आपण जेव्हा जेव्हा साताराला परत येईल तेव्हा आपण या विषयावर पुन्हा बोलणार आहोत. या चॅनलच्या माध्यमातून आपण सातारकरांना खूप चांगली माहिती संकल्पित केली, त्याबद्दल मी चॅनलतर्फे आपल्या मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर.